आता पॅलेंटिन नावाची जी US कंपनी आहे, तर त्यांनी रिसेंटली एक ट्रेंड सुरू केला की कॉलेज ड्रॉपआउट्सना, स्कूल ड्रॉपआउट्सना पण ते हायर करायला लागले. म्हणजे आम्हाला नाही, वी आर नॉट कन्सर्न की तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आहात, की तुम्हाला डिग्री तुमची कंप्लीट झाली की नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी जेईचा अभ्यास करणं किंवा नीटचा अभ्यास करणं हे आम्ही का सांगतो, कारण तुम्हाला हे कन्सेप्ट्स अप्लाय करावे लागतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. तुमचं लॉजिकल थिंकिंग, तुमचं मॅथमॅटिकल थिंकिंग छान डेव्हलप होतं, म्हणून करावं लागतं. तुमची कॉग्नेटिव्ह स्किल्स डेव्हलप होणं गरजेचं आहे, म्हणून जेईचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेई करून सीईटी होतं की जेई आणि नीटमध्ये फक्त MCQ बेस असल्यामुळे तिथे काही बेसिक्स क्लिअर होत नाहीत, ही चुकीची बाब. मार्कांना पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट आणि पर्सेंटाईलला मग नंतर रँकमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे मार्क्स टू पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल टू रँक ही प्रक्रिया आहे. पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये काही टॉपिक्स अभ्यास करून, थोडीशी प्रॅक्टिस करून तुम्ही आरामात 40% ते 90% येऊ शकता. आणि ॲक्च्युली 40% का 50%वाला स्टुडंट आणि 90% स्टुडंट ॲक्च्युली एकाच लेवलचा आहे. आमच्याकडे विद्यार्थी आम्ही एवढे वर्ष 24 वर्ष शिकवलेले आहेत आणि तिन्ही बोर्डून सक्सेस मिळतो. जोपर्यंत फंडामेंटल्स ऑफ मॅथ्स, सायन्स मुलं व्यवस्थितपणे शिकतात, क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी डेव्हलप करतात, त्यांना कुठे ना कुठे हेच AI टूल्स वापरायलाच लागणार. जसं आता मोबाईल आता आपल्या दैनंदिन जीवनाचा हा काइंड ऑफ भाग झाला, एक्सटेंडेड ऑर्गन सारखं झालं आहे आपल्याला. तुमचा 15% ते 20% टाइम स्क्रीन टाइम असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. हे जे ॲडिक्शन्स, ऑब्सेशन्स, वेगळ्या प्रकारचे OCDs आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आजकाल ऐकायला मिळत आहेत ना, ते तरी होणार नाही. म्हणजे बाकी तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी नाही झाली तर हरकत नाही, पण नॉन निगेटिव्हिटीमध्ये राहा. हे सगळ्या गोष्टी खूप आवश्यक झालेल्या आहेत. तुमचं सत्व जेवढं वाढतं तेवढं तुम्ही बेसिकली मेंटली स्ट्रॉंग. जसं तुम्ही ChatGPTमध्ये कन्व्हर्स करता, तसा मी प्रश्न टाकला, पटकन उत्तर देतो आणि ॲक्युरेटली उत्तर देतो बऱ्यापैकी. ते आम्ही चॅप्टर वाईज, पॅटर्न वाईज क्लासिफाय करून विथ सोल्युशन्स मुलांना दिलेले आहेत. त्यामुळे म्हणजे असं एक डिटेल स्टडी तुम्ही त्या परीक्षा, जी कुठली परीक्षा असेल तुमची, म्हणजे गेले 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाचे जर प्रश्न संच तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला साधारण एक आयडिया येते की त्या प्रश्नामध्ये काय लेवलचे प्रश्न, कुठल्या टाईपचे प्रश्न, काय पॅटर्न. मग तुम्ही त्या अनुषंगाने मग तुमच्या अभ्यासाची तुमची प्रक्रिया तुम्ही करू शकता. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम बिहेवियर डेव्हलप करावे लागेल. आणि एक्झाम बिहेवियर डेव्हलप करण्याची बेस्ट मेथड आहे की, मला असं वाटतं की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जे कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये जॉईन करायच्या आधी एक सिंपल गोष्ट करावी. एकंदरीत सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथून पुढे जे आहे ते नीट असेल, CET असेल, JEE असेल, JEE मेन्स असेल, या सगळ्या परीक्षा असणार आहेत. त्या परीक्षांची तयारी कशा पद्धतीनं करायची, त्यानंतर या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कुठलंही ओझं या परीक्षांचं वाटू नये, कारण अनेक घटना या आपल्या आजूबाजूला घडत आहेत. विद्यार्थी पालकांमध्ये या परीक्षांवरनं अनेक टोकाचे निर्णय होत आहेत, अशाही बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो. तर हा सगळा जो काही अभ्यासक्रम आहे, 2 वर्ष विद्यार्थी या परीक्षांची तयारी करतायत, त्याला सामोरं जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांवरती जे काही प्रेशर वाढतं आहे, पालकांची जी काही भूमिका असते या सगळ्यांमध्ये, या सगळ्या गोष्टींवरती आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून बोलणार आहोत. कारण पालकांची भूमिका मुलांच्या करिअरमधला हस्तक्षेप एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरीकडे जे आहे ते आत्ताची 10वीची मुलं उत्तीर्ण होणार आहेत, त्यांना पुढच्या 2 वर्षामध्ये या सगळ्या परीक्षांना सामोरं जायचं आहे. तर याच्यामध्ये अनेक बदल हे दिवसेंदिवस घडत आहेत. AI सारखं मॉडेल जे आहे ते आत्ता इंट्रोड्यूस होतं आहे, आपल्याकडे येतं आहे, याचे काय परिणाम होणार आहेत. आणि 2 वर्ष सतत अभ्यास करून कुठलंही बर्डन न घेता या परीक्षांना कसं सामोरं जायचं याविषयी आज बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्राध्यापक दुर्गेश मंगेशकर सर. नमस्कार. IIT परीक्षण केंद्राचे ते संचालक आहेत. अनेक वर्ष ते या परीक्षांवरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, पालकांना मार्गदर्शन करतायत. तर आज या मुलाखतीमध्ये त्यांची जी काही भूमिका आहे, त्यांचा जो काही या सगळ्या गोष्टीमधला अभ्यास आहे, तेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, पहिला प्रश्न माझा असा होता की प्रवेश परीक्षा आणि करिअर हे खरंच इतकं महत्त्वाचं असतं का? म्हणजे एखाद्या प्रवेश परीक्षेमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर तुमचं करिअर ते संपतं किंवा तुमचं करिअर उभं राहू शकत नाही, असं काय आहे का? प्रवेश परीक्षा आणि करिअरचं नेमकं काय संबंध आहे? म्हणजे करिअर म्हणजे प्रवेश परीक्षा ही प्रवेश एका कॉलेजमध्ये आहे, एका युनिव्हर्सिटीमध्ये, हायर एज्युकेशनच्या कॉलेजमध्ये 12वी नंतर
किंवा ऑफकोर्स पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण एक वेगळी प्रवेश परीक्षा असू शकते, अगेन फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन. बरोबर. तर एका चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळावी, आपल्याला पाहिजे त्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळावी, त्यासाठी प्रवेश परीक्षामध्ये तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा रँक किंवा पर्सेंटाईल किंवा मार्क लागतात. बरोबर. त्याशिवाय तुम्हाला त्या कॉलेजमध्ये किंवा त्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळत नाही. आणि तुम्हाला माहिती असेल की भारतात हायर एज्युकेशनला भरपूर कॉलेजेस आहेत, 40,000पेक्षा जास्ती कॉलेजेस आहेत. बरोबर. पण ए ग्रेड किंवा A+ ग्रेड किंवा टॉप नॉच कॉलेजेस खूप कमी पर्सेंटेजची आहेत. म्हणजे खूपच हार्डली 5 to 10% कॉलेजेस यापैकी खरोखर त्यांना टॉप नॉच कॉलेजेस किंवा A+ ग्रेड कॉलेजेस किंवा ए ग्रेड कॉलेजेस म्हणू शकतो. मग काय होतं की सीट्स, ए ग्रेड सीट्स खूप कमी आहेत आणि त्याच्यासाठी जी कॉम्पिटिशन आहे ती प्रचंड आहे. म्हणून प्रवेश परीक्षेला खूप महत्त्व येतं, कारण प्रवेश परीक्षा ही एक फिल्टरिंग प्रोसेस आहे की बाबा एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी, एवढ्या सगळ्या ॲस्पिरंट्सपैकी कुठल्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. मग ती कॉलेज कुठल्या बेसिसवरती ॲडमिशन देते, ती एक काउन्सिलिंग प्रोसेस असते. ती रँकवरती किंवा पर्सेंटाईलवरती किंवा मार्कांवरती अवलंबून असते. म्हणून प्रवेश परीक्षाचं महत्त्व आहे की तुम्हाला एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये पाहिजे त्या तुमच्या कोर्सला, त्या तुमच्या ज्या डिसिप्लिन, ब्रांच, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो किंवा आर्किटेक्चर असो, कुठलाही, तिथे तुम्हाला ॲडमिशन मिळेल त्यासाठी. म्हणून तुमचं करिअर पुढे तुम्हाला जर त्या फील्डमध्ये करायचं असेल तर एका चांगल्या कॉलेजमध्ये तिथे ॲडमिशन मिळवणं गरजेचं आहे. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेला तर करिअरचा कोरिलेशन प्रवेश परीक्षाशी डेफिनेटली आहे. बरोबर. हे अजूनपर्यंत होतं, आताही आहे, कदाचित पुढच्या काही काळासाठी पण राहील, पण नेहमीच राहील असं नाही आहे. कारण पुढे जर डिजिटल युनिव्हर्सिटीज, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे जर प्रचलित झाले आणि लोक नुसतं कॉलेजहून किंवा युनिव्हर्सिटीतूनच नाही पण अशा अनेक प्लॅटफॉर्म्सहून पण ते नॉलेज किंवा स्किल मिळवायला लागले, बरोबर. तर मग कदाचित अशा प्रवेश परीक्षांचं महत्त्वच कमी होईल आणि मग तुम्हाला जेवढं काही नॉलेज आहे किंवा स्किल आहे त्या बेसिसवरती तुम्हाला जॉब मिळेल किंवा तुम्हाला पुढे काही इन्व्हेस्टमेंट कॅपिटल मिळेल तुमच्या स्टार्टअपसाठी वगैरे, हे पॉसिबल आहे. त्यामुळे पुढे मला तरी असं वाटतं पुढच्या 2, 3, 5 वर्षानंतर फक्त तुमचं नॉलेज आणि स्किल्स ही तुमची करन्सी राहणार. बरोबर. प्रवेश परीक्षामधले रँक, पर्सेंटाईल मार्क हे हळूहळू त्याचं महत्त्व कमी होईल पुढे, पण ॲज ऑन टुडे तरी आहे. दुसरा जो विषय आहे की बोर्ड परीक्षा आणि या स्पर्धा परीक्षा आपण त्याला म्हणत किंवा आपण जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आपण त्याला म्हणतो, प्रवेश परीक्षा म्हणतो. बरोबर. तो बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये नियमित तफावत असते किंवा अनेक विद्यार्थी जे आहेत की आपण बघतोय की बरेच मुलं आता कॉलेजलाच जात नाहीत किंवा त्याच्यामध्ये परत असतं की बोर्ड कुठला आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघावं किंवा प्रवेश परीक्षा आणि बोर्ड परीक्षा याचा नेमका संबंध काय आणि याचा ताळमेळ कसा आहे? हां, आता कसं झालं आहे की एक 2015चा सुप्रीम कोर्टचा निर्णय होता. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं, नुसतं तो खरं ती केस इंजिनिअरिंगच्या संदर्भात होती. तेव्हा ती एक JEE मेन्सची परीक्षा होती, त्या संदर्भात ते होतं. एक सर्टन रूल होता, 60-40 रूल वगैरे त्यासाठी होते. पण सुप्रीम कोर्टने एक स्वीपिंग जजमेंट केलं होतं फॉर ऑल प्रोफेशनल कोर्सेस. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, मग इंजिनिअरिंग असो, मेडिसिन असो, आर्किटेक्चर असो किंवा अजून कुठलेही असो, फार्मसी असो, तर त्याची जी ॲडमिशन असणार आहे ती एका प्रवेश परीक्षेच्या बेसिसवरतीच असायला पाहिजे, बोर्ड परीक्षेच्या बेसिसवरती नाही. बोर्ड परीक्षा ही फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून राहील की एक मिनिमम स्कोर 12वीत तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे, 12वी पास करणं अपेक्षित आहे आणि एक मिनिमम कट ऑफ स्कोर अपेक्षित आहे. मग तो कधी 45% असू शकतो, कधी 60% असू शकतो, कधी 75% असू शकतो, डिपेंडिंग की तुम्ही कुठलं क्षेत्र बघताय, कुठलं कॉलेज बघताय. पण एक मिनिमम स्कोर तुम्हाला 12वीत मिळवणं अपेक्षित आहे. पण तुमची ॲडमिशन 12वीच्या मार्कांवरती नाही, प्रवेश परीक्षेच्या रँक, पर्सेंटाईल किंवा मार्कांच्या बेसिसवरतीच होणार. बरोबर. त्यामागे सुप्रीम कोर्टची भूमिका अशी होती, त्यांचा थॉट प्रोसेस असा होता की भारतात 30पेक्षा जास्ती बोर्ड्स आहेत. तुम्हालाही 90% मिळाले, तुम्ही सपोज CBSE बोर्डचे आहात, मी सपोज महाराष्ट्र बोर्डचा आहे आणि मलाही 90% मिळाले आणि युनिव्हर्सिटीमध्ये एकच सीट राहिली आहे आणि आपल्या दोघांना 90% आहेत. जर बोर्ड परीक्षेच्या बेसिसवरती जर ॲडमिशन घ्यायची झाली तर कसं ठरवणार की तुम्हाला द्यायची का मला द्यायची? तुम्ही हे म्हणू शकता की माझं बोर्ड अजून CBSE अवघड आहे स्टेट बोर्डपेक्षा, पण हे कसं तुम्ही कम्पेअर ठरवणार, कसं ठरवणार? आणि ह्यातल्या काही असं ऑब्जेक्टिव्हिटी नाही आहे, हे खूप सब्जेक्टिव्ह झालं. मग सपोज तुम्हाला 88% मिळाले असते आणि मला 90% मिळाले असते, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की माझं बोर्ड तुमच्यापेक्षा 1.2 टाइम्स मोर डिफिकल्ट आहे किंवा 1.3 टाइम्स मोर डिफिकल्ट. हे क्वांटिफाय नाही करता येत. त्यामुळे नॉर्मलायझेशन ऑफ बोर्ड मार्क्स पॉसिबल नाही आहे.
बरोबर त्यामुळे भारतात जोपर्यंत एक बोर्ड एक्झाम होत नाही तोपर्यंत बोर्ड एक्झामला महत्त्व येणार नाही. बरोबर आणि मग प्रवेश परीक्षेला महत्त्व आलं आणि अक्रॉस द बोर्ड सगळ्या क्षेत्रात आलं. पण प्रोफेशनल कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर मग एंट्रन्स एक्झामला प्राधान्य द्यायला पाहिजे. पण बोर्ड एक्झाम ही बोर्ड घेतं, CBSE, ICSE, महाराष्ट्र बोर्ड असे भारतात 30पेक्षा जास्ती बोर्ड आहेत ते घेतात. प्रवेश परीक्षा पण कधी कधी गव्हर्नमेंट घेतं, लाईक NTA मार्फत JEE मेन्स होते, नीट होते किंवा IIT जे ॲडव्हान्स घेतात वगैरे, किंवा काही प्रायव्हेट कॉलेजेस पण स्वतःची CET घेतात. CET घेतात. त्यामुळे प्रवेश परीक्षासाठी भरपूर पॉसिबिलिटीज आहेत आणि खूप वेगवेगळे एजन्सीज आणि संस्था प्रवेश परीक्षा घेतात. ते सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं होतं की कुठल्याही बोर्डचा मुलगा असो त्यांनी एकच प्रवेश कॉमन एंट्रन्स एक्झाम द्यावी, CET द्यावी, जेणेकरून हे नॉर्मलायझेशनचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण नॉर्मलायझेशन शक्यच नाही अक्रॉस डिफरंट बोर्ड्स. म्हणून प्रवेश परीक्षेला महत्त्व खूप आलेला गेले 10 वर्षात. 2014-15 नंतर ते खूप वाढलं आणि ते राहणार ॲटलिस्ट फॉर सम टाईम. जोपर्यंत कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं किंवा युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री मिळवणं महत्त्वाचं राहील तोपर्यंत प्रवेश परीक्षेला महत्त्व राहणारच. नाही, परंतु ज्यावेळेस प्रवेश परीक्षा आणि बोर्ड परीक्षा याचा विषय होतो त्यावेळेला बरीचशी मुलं आता कॉलेजेसमध्ये जातच नाहीत. म्हणजे हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे आपला. परंतु बरीच मुलं ते कॉलेजेसमध्ये जात नाहीये, मग फक्त ते प्रवेश परीक्षेत मागे लागतात. किंवा स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल, जोपर्यंत तुमची कुठली कन्सेप्ट क्लिअर होणार नाही, म्हणजे टेक्स्टबुकवरती ज्यावेळेस तुम्ही शिकता तेव्हा ते कन्सेप्ट क्लिअर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि ज्यावेळेला आपण प्रवेश परीक्षेत जातो तिथे फक्त MCQ स्वरूपामध्ये जास्त भर दिला जातो. तर याच्यात विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट पण क्लिअर झाल्या पाहिजे आणि त्यांना या MCQचं पण महत्त्व आहे. याच्याकडे कसं आपण बघू शकतो, नेमकं काय याच्यातनं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? बघा, हे जे तुम्ही सांगताय की जे कॉलेजचे टायअप्स होतात किंवा मुलं कॉलेजला जातच नाहीत आणि मग स्वतः अभ्यास करतात किंवा कुठल्या तरी कोचिंग क्लासेस बरोबर संलग्न असतात आणि त्याच्यातून अभ्यास करतात, हे इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या क्षेत्रात जास्ती होतं. जास्त ओके. कारण बाकी क्षेत्रात असं फार नाही, कारण बोर्डचा सिलेबस, एक्झामचा सिलेबस आणि कॉलेजचा सिलेबस वेगळा असतो आणि त्या प्रवेश परीक्षा सिलेबस काहीतरी वेगळाच असतो. लॉ एंट्रन्सचा काहीतरी वेगळाच असतो किंवा अजून कुठल्या हॉटेल मॅनेजमेंटचा वेगळाच असतो. पण इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीवरती बेस्ड आहे. जे नीट आणि JEEमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आहे तोच सिलेबस बोर्ड परीक्षेमध्ये पण आहे. 11वी-12वीमध्ये CBSE असो, स्टेट बोर्ड असो, ICSE असो, तोच सिलेबस आहे. ओके. त्याच्यापेक्षा थोडा हायर लेवल हे JEE नीटमध्ये असतं. मग काय होतं, मुलं म्हणतात मी आता एनिवे माझ्या कुठल्या तरी कोचिंग क्लासला जातो जिथे JEE किंवा नीटमध्ये राईट फ्रॉम बेसिक्स 11वी-12वीच्या बेसिक्सपासनं ते JEE नीटपर्यंत शिकवलं जातं, तिथे मी शिकणार आहे. मग परत मी तेच शिकायला, त्यापैकी फक्त 11वी-12वीचा पार्ट शिकायला परत मी कॉलेजला जाऊन माझा टाईम कशाला स्पेंड करू? हा एक आर्ग्युमेंट विद्यार्थ्याचंच आहे. आणि त्यामुळे एक अशी यंत्रणा हळूहळू तयार झाली विद्यार्थ्यांच्या डिमांडमुळे, पेरेंट्सच्या डिमांडमुळे. पेरेंट्स म्हणायला लागले, अरे माझा मुलगा इथे 6 तास कॉलेजला जातो, परत 3-4 तास तुमच्या कोचिंगला येतो, तो मुलगा येऊन थकतो, त्याला अभ्यास करायला काही इच्छाच राहत नाही आणि त्याला एनर्जीच राहत नाही. मग कुठेतरी कॉलेजला इक्वेशनपासून काढून टाकायचं किंवा कमी करायचं, हा विचार सगळ्यांचाच सुरू झाला, स्टुडंट्सचा, पालकांचा, कोचिंग इन्स्टिट्यूशन्सचा आणि मग कॉलेजचाही. आणि मग त्याच्यातून हे सगळे यंत्रणा निर्माण झाली. पण ही यंत्रणा विद्यार्थ्याला स्ट्रेस कमी देण्यासाठी, त्याचा स्ट्रेस कमी करण्यासाठी, तो ज्यासाठी त्याचं लक्ष जे आहे त्याला अभ्यास करायला त्याला वेळ मिळावं, त्याला एनर्जी मिळावी, त्याला स्पेस मिळावा, यासाठीच ती यंत्रणा आहे. आणि माझ्या मते तरी हे टायअप्स आर नॉट बॅड ॲट ऑल. दे आर वर्किंग आणि अक्रॉस इंडिया सगळीकडे होत आहेत. आणि जे कोण तुम्ही हे आता JEE मेन्सचे टॉपर्स किंवा JEE ॲडव्हान्सचे टॉपर्स किंवा नीटचे टॉपर्स किंवा टॉपर जाऊ दे, सगळे जे यशस्वी मुलं आहेत, ते सिलेक्शन्स होतं, कोणालाही विचारा, सगळ्यांनी कॉलेजला जास्ती गेलेच नाही. ते फक्त प्रॅक्टिकल टेस्टसाठी कॉलेजला जायचे, बाकीचा वेळ ते कोचिंगमध्ये आणि घरी बसून अभ्यास करायचे, त्यांना सक्सेस मिळाला आहे, त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ही जी संकल्पना आहे ना, की कॉलेजमध्ये गेल्यावरती बेसिक्स क्लिअर होतात आणि JEE आणि नीटमध्ये फक्त MCQ बेस असल्यामुळे तिथे काही बेसिक्स क्लिअर होत नाहीत, ही चुकीची भावना आहे, ही चुकीचा समज आहे. असं नाही आहे. JEEचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमचे बेसिक्स परिपक्व पाहिजेत, तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजेत, त्याच्याशिवाय तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करताच येणार नाही. त्यामुळे जरी ते प्रश्नाचं पॅटर्न MCQ बेस्ड असेल तरी पण त्याला सॉलिड कन्सेप्ट्स लागतात, अंडरस्टँडिंग लागतं. इनफॅक्ट बोर्ड परीक्षेच्या बाबतीत असं उलटं होतं की घोकमपट्टीने तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये मार्क मिळवू शकता. हां, कारण तो एक मॉडेल क्वेश्चन आन्सर असतो, त्या पद्धतीने तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार. तर त्याच्यापेक्षा वेगळ्या भाषेत का वेगळ्या मुद्द्यात काय लिहिले तर कदाचित तुम्हाला मार्क पूर्ण मिळणार नाहीत बोर्ड परीक्षेमध्ये, तसं होतं. पण एंट्रन्स एक्झाम तसं नाही आहे. त्यामुळे नॉलेज मिळवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, फंडामेंटल्स बिल्ड करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, स्पर्धा परीक्षेसाठी किंवा या अशा प्रवेश परीक्षेसाठी मुलं जी तयारी करतात
त्यांचे बेसिक स्ट्रॉंग होतात, कॉलेजला न जाताही होतात. त्यामुळे त्याच्याने नुकसान नाही आहे. इनफॅक्ट गव्हर्नमेंटने, म्हणून माझं तरी तुमच्या या चॅनलच्या थ्रू माझा तरी सरकारला आव्हान आहे की या गोष्टीला लिगलाइज करा. उगाच या गोष्टीचा बाऊ करू नका की टायअप आहे, हे आहे, ते आहे. त्याच्यामध्ये काय वाव आहे? मुलांसाठीच होत आहे ना हे. तुम्हीच, सरकारच म्हणते की मुलांचा स्ट्रेस कमी करायची गरज आहे. बरोबर. मग हे स्ट्रेस कमी करण्याचं एक यंत्रणा समाजाने शोधलेली आहे. त्याला एक राज्यमान्यता द्या. ज्यांना कॉलेजला फक्त प्रॅक्टिकल आणि टेस्टसाठी जायचं आहे आणि ते बाकीच्या त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी स्वतः घ्यायला तयार आहेत, त्यांना एक अशी वेगळी ऑप्शन द्या ना ज्युनियर कॉलेजमध्ये. सगळेच प्रश्न संपतील. सगळेच प्रश्न संपतील. असं लपून छपून काही कोणाला काही करायची गरजच पडणार नाही. विद्यार्थ्यांना सोयीस्कर. दिस इज स्युडो रेग्युलेशन. इट शुड नॉट बी डन. त्यामुळे दिस इज टाईम की आपण हे त्याला हे करू. आणि कॉलेजेसचं जर तशी एक क्वालिटीची लेवल असली असती की तिथे गेल्यावरती त्यांना कॉलेजचंही सगळं नॉलेज मिळतं आणि एंट्रन्स एक्झामचंही मिळतं, मग मुलं कोचिंग क्लासला कधी गेलीच नसती, बरोबर, कॉलेजलाच गेली असती. पण तसं असे आहे का वास्तविकता? म्हणजे कॉलेज तयारच झाली नाहीत आपल्याकडे त्या पद्धतीने. कॉलेज नाही झाले, तयार व्हायला पाहिजे, म्हणून ही यंत्रणा तयार केली. पॅरलल यंत्रणा तयार झालेली आहे. आणि मग त्याचाच मी स्वागत किंवा त्याचा एन्डोर्समेंट करायला पाहिजे सरकारने. त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायची काही गरजच नाही आहे, काही गरजच नाही असं मला वाटतं. आणि फॉर्म नंबर 17 एनिवे तुम्ही ऑप्शन दिलेला आहे की डायरेक्टली तुम्ही बोर्ड परीक्षेला बसू शकता विदाउट एनरोलिंग फॉर एनी ज्युनियर कॉलेज. मग तसं जर दिलं असेल तर एक मिडवे ऑप्शन पण द्या की फक्त प्रॅक्टिकल आणि टेस्टसाठी मुलाला अलाव करण्याची पण एक यंत्रणा तुम्ही ओपन केली तर त्याला कोणालाच अपोजिशन येणार नाही. बरोबर. सर, सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो जेव्हा या परीक्षांचे रिझल्ट्स येतात तेव्हा पालकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर पण आणि बऱ्याच याच्यासमोर, म्हणजे चांगले जे सुशिक्षित किंवा शिकलेली लोक आहेत त्यांच्यासमोर पण असा एक गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्यातले मार्क्स, रँक आणि पर्सेंटाईल यातला जो फरक आहे तो नेमका कळत नाही. पर्सेंटाईल हीच रँक असते का? पर्सेंटाईल समजा एखाद्याला 90% मिळाले, मग त्याची रँक काय आहे किंवा त्याची रँक कशी शोधायची? कारण याच्यावरती जे रिझल्ट समजा डिक्लेअर होतं त्यांच्याकडनं पण काही क्लॅरिटी अशी मिळत नाही की तुम्ही 90% तुम्हाला मिळाले, तुमची ही रँक आहे. ते सगळं शोधत बसावं लागतं आणि ते म्हणजे चांगल्या चांगल्या यांना पण ते कळत नाही ही काय नेमकी त्यातली तफावत असते किंवा हे कसं शोधायचं. आता बघा, पर्सेंटाईल हा कन्सेप्ट कधी येतो जेव्हा एक परीक्षा ज्याची जेई मेन्स आहे ही मल्टिपल एक्झाम स्लॉट्सला जेव्हा होते तेव्हाच पर्सेंटाईलचा कन्सेप्ट येतो. सीईटी पण एका दिवशी होत नाही. आता यावर्षी साधारण 5.5 लाख काहीतरी मुलं सीईटीला बसणार आहेत. तर सगळ्या 5.5 लाखांची परीक्षा एकाच दिवशी एकाच स्लॉटला एकाच प्रश्नपत्रिकेच्या द्वारे होत नाही. तर सीईटी साधारणपणे पण एक 8-10 स्लॉट्समध्ये होतील. प्रत्येक दिवशी साधारण 60-70 हजार मुलं परीक्षेला बसतील. प्रत्येकाचं प्रश्नपत्रिका वेगळं असणार, डेट वेगळी असणार. पण जेव्हा तुमचं परीक्षा वेगळ्या वेगळ्या एक्झाम स्लॉटला होते तेव्हा असं होतं की कुठला तरी एक प्रश्नपत्रिका अवघड असते, कुठेतरी सोपी असते. आता कितीही जरी पेपर सेटर्सने डिफिकल्टी लेवल एका लेवलची करायचा प्रयत्न जरी केला तरी होत नाही. त्याची वेगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणं असतात. कधीतरी एखादा पेपर अवघड असतो. इतके पेपर सगळे शोधायचे असतात, त्याचे प्रश्नपत्रिका बनवायची असतात. अवघड आहे ते. म्हणजे तुम्ही पण जर कधी पेपर सेटिंग केलं असेल लक्षात येईल की तेवढं सोपं नाही आहे आणि त्याच्यामध्ये खूप सब्जेक्टिव्हिटी पण आहे. आज तुम्हाला हाच पेपर सोपा वाटेल, मला हा पेपर अवघड वाटू शकतो. त्यामुळे या सगळ्यामुळे जरा कधी कधी असं होतं की एखाद्या एक्झाम स्लॉटमध्ये पेपर अवघड येतो, दुसऱ्या एक्झाम स्लॉट पेपर सोपा होतो. मग म्हणून त्याला नॉर्मलाइज करण्यासाठी मार्क नाही घेतले जात, मार्कांना पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट आणि पर्सेंटाईलला मग नंतर रँकमध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे मार्क्स टू पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल टू रँक ही प्रक्रिया आहे जेई मेन्स किंवा सीईटी सारख्या अशा परीक्षांमध्ये जिथे मल्टिपल एक्झाम स्लॉटमध्ये परीक्षा घेतली जाते. आता मार्क्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 100 पैकी मला सपोज 70 मार्क मिळाले, 70% पर्सेंटेज काय आहे हे सगळ्यांना त्याची व्याख्या माहिती आहे. त्यामुळे हे ॲब्सोल्यूट स्कोर जो आहे हा पर्सेंटेजने एक्सप्रेस होतो. पण पर्सेंटेजमध्ये एक गोष्ट कळत नाही की ही परीक्षा अजून किती विद्यार्थ्यांनी दिली आणि त्यामध्ये माझा रँक किती, मी कुठे आहे हे नाही कळत. मला फक्त कळतं की या पेपरमध्ये मी 100 पैकी 70 मिळवले. पण मी या बाकीच्या 1000 मुलांनी परीक्षा दिली असेल, मी या 1000 मी पहिला आलो का शेवटचा आलो का माझा रँक 500 आहे का 300 आहे का मला नाही कळत. त्यामुळे पर्सेंटाईल हा कन्सेप्ट त्याच्यामुळे इंट्रोड्यूस होतो की त्याच्याने तुम्हाला हे कळतं की तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये कुठे आहात. तर आता फॉर एक्झाम्पल 1000 मुलांनी परीक्षा दिली आणि मी 100वा आलो, म्हणजे माझ्या मागे किती मुलं आहेत? 900 मुलं आहेत. 900 मुलं. हां, तर पर्सेंटाईल माझी 90 झाली. का झाली? 900 डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे किती मुलं माझ्या मागे आहेत कॉम्पिटिशनमध्ये डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मल्टिप्लाय बाय 100.
त्यामुळे 900 मुलं माझ्या मागे आहेत. 900 डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 100 90 येतं. तर 90% म्हणजे 90% मुलं ज्यांनी परीक्षा दिली ते माझ्यापेक्षा मागे आहेत कॉम्पिटिशन. पर्सेंटाईल एवढंच सांगतं की किती मुलांनी जेवढे आता जेई मेन्सची परीक्षा 13 लाख मुलांनी दिली. बरोबर. तर 13 लाख मुलांपैकी सपोज माझं 90% आलं तर 1,30,000 मुलं माझ्यापेक्षा मागे आहेत. सॉरी 1,30,000 माझ्यापेक्षा पुढे आहेत. बाकीचे जे सगळे राहिलेले जी मुलं आहेत म्हणजे 11,70,000 ती माझ्यापेक्षा मागे आहेत. सो 90% असो 50% म्हणजे मी साधारणपणे कॉम्पिटिशनच्या मधल्या भागी आहे. माझा सपोज 10% मला मिळालं आहे म्हणजे मी बॉटम 10% आहे. फक्त 10% मुलं माझ्यापेक्षा मागे आहेत, बाकी 90% माझ्यापेक्षा वरती आहेत. सो पर्सेंटाईल गिव्ज अ रिलेटिव्ह पिक्चर की वेअर यू स्टँड इन द कॉम्पिटिशन. पर्सेंटेज गिव्ज अस ॲब्सोल्यूट अंडरस्टँडिंग की या 100 मार्कापैकी माझ्या सब्जेक्टमध्ये मी किती मास्टरी मिळवलेली आहे. तर त्यामुळे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल. तर आता या जेई मेन्स नीटमध्ये आपण मार्कांना पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होतो. पर्सेंटाईलला नंतर मग रँकमध्ये कन्वर्ट केलं जातं. दॅट इज हाऊ इट इज. हां, आता जेई ॲडव्हान्ससारखी परीक्षा असेल तिथे पर्सेंटाईल दिले जात नाही, कारण जेई ॲडव्हान्स एकाच दिवशी एकच पेपर असतो. तिथे फक्त मार्कांना स्ट्रेट रँकमध्ये कन्वर्ट करतात आणि रँकच दिला जातो. मग रँकच्या बेसिसवरती ॲडमिशन होते. असं साधारणपणे ते आहे म्हणजे रिगार्डिंग दिस. आता जे आपण ज्यावेळेला आता 2026 आहोत, तर याच्या आधी आपल्याला असं वाटलं नव्हतं की AI इतक्या स्पीडनी आपल्यापर्यंत येईल. याच्या आधी जे काही कोर्सेस होते त्याचा धुमाकूळ प्रचंड होता. परंतु आता 2026 नंतर जे काही महत्त्वाचे बदल होणार आहेत याच्यामध्ये आपण बोललं सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल आणि आपण ज्याला म्हणतो प्युअर सायन्स, याच्यामध्ये काय एक फरक आहे आणि प्युअर सायन्स म्हणजे नेमकं काय? प्युअर सायन्सला विज्ञान असतं की प्युअर सायन्समध्ये काय येतं याच्यावरती थोडंसं हे दोन प्रश्न आहेत तुमचे, लेअर्ड आहेत. मी AIचा भाग थोडा नंतर घेतो. पण प्युअर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये फरक असा आहे की जे आपण बेसिक सायन्सेस म्हणतो, मॅथमॅटिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स पण त्याच्यामध्ये आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, बायोलॉजिकल सायन्सेस, ह्या 4 गोष्टी ज्याला आहे त्याला आपण प्युअर सायन्सेस म्हणतो. सर्टन युनिव्हर्सिटीज इवन इकॉनॉमिक्सला पण एक प्युअर सायन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल IITsमध्ये MSc प्युअर इकॉनॉमिक्स पण आहे. कधी कधी इन्फॉर्मेशन सिस्टम्सना पण एक प्युअर सायन्सचा दर्जा बिट्स पिलानीने दिला आहे, किंवा फिनॅन्सला पण दिलेला आहे प्युअर सायन्सचा दर्जा बिट्स पिलानीने. सो या बाबतीत लोकांची मतं थोडी वेगळी असू शकतात, पण बाय अँड लार्ज जनरली आपण जे समजतो ते मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्याला प्युअर सायन्स असं समजलं जातं. आता जो थिअरिटिकल पार्ट आहे कम्प्युटर सायन्सचा, ज्याला डेटा सायन्स म्हणूया आपण, तो पण एक प्युअर सायन्सचाच एक भाग मोरॉलेस झालेला आहे. तर अल्गोरिदम्स, बेसिकली थिअरी ऑफ अल्गोरिदम्स, दिस इज ऑल्सो अन अप्लाइड डिस्क्रीट मॅथमॅटिकल सब्जेक्ट, त्यामुळे तो पण एक प्युअर सायन्सेसचाच एक भाग आहे. तर प्युअर सायन्स हा आता आहे आणि प्युअर सायन्समध्ये बेसिकली तुम्हाला प्रोफेसर बनायचं असेल, रिसर्च करायचं असेल, रिसर्चर बनायचं असेल तर खूप उत्तम फील्ड आहे. म्हणजे ज्याला नॉलेज जाणण्यामध्ये, नॉलेज ग्रहण करण्यामध्ये आणि नॉलेज शेअर करण्यामध्ये आणि नॉलेज क्रिएट करण्यामध्ये खूप आतून एक उत्साह आहे, एक अंतर्स्फूर्ण आहे, अशा लोकांनी डेफिनेटली प्युअर सायन्सेसमध्ये जावं. आता अप्लाइड सायन्स ज्याला आपण म्हणू, सायन्सचं ॲप्लिकेशन करणं, काहीतरी प्रॉडक्ट्स बनवणं, काही सर्व्हिसेस बनवणं, काही अल्गोरिदम्स बनवणं, किंवा काही सॉफ्टवेअर्स, ॲप्स, वेबसाईट्स, की आता AI एजंट्स बनवणं आणि असे वेगवेगळ्या गोष्टी बनवणं, जे आपल्या सोसायटीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो, यूज केसेस होऊ शकतात, दॅट इज इंजिनिअरिंग. सो इंजिनिअरिंग इज ॲप्लिकेशन ऑफ सायन्स प्रिन्सिपल्स टू मेक समथिंग युजफुल. काहीतरी प्रोडक्ट बनवायचा, काहीतरी सर्व्हिस बनवायची, ज्याचा काहीतरी समाजाला उपयोग होईल, इंडस्ट्रीला उपयोग होईल, सरकारांना उपयोग होईल. त्यामुळे इंजिनिअरिंगला खूप मोठं ट्रॅक्शन मिळालं आहे, कारण इंजिनिअरिंगमध्ये तिथे म्हणजे तिथे प्रोडक्ट्स बनतात, प्रोडक्ट्स विकले जातात, मग त्याला तिथे पैसा येतो. त्यामुळे इट इज अ व्हेरी $multi-trillion इंडस्ट्री अक्रॉस द वर्ल्ड सिन्स द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. तर हे इंजिनिअरिंग झालं. मेडिकल फील्ड तर सगळ्यांना माहितीच आहे, आणि त्याच्यामध्ये पण आता प्युअर मॉडर्न मेडिसिन आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, फिजिओथेरपी आहे, या सगळ्या वेगवेगळे फील्ड्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता AI जे तुम्ही विचारलं ते ही एक टेक्नॉलॉजी आहे जी एक गेली 40-45 वर्ष त्याच्यावरती रिसर्च चालू होता, राईट फ्रॉम न्यूरल नेटवर्क्स, मशीन लर्निंग, आणि आता हे सगळ्या गोष्टींचं जे काही रिसर्च गेल्या 45 वर्षाचं आहे त्याचं आता हे कल्मिनेशन किंवा ब्लॉसमिंग ज्याला आपण म्हणू ते आता व्हायला लागलेलं आहे. आणि आता खूप इझी टू यूज टूल्स सगळीकडे अवेलेबल उपलब्ध झाले.
आणि AI ही भयंकर डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे. आणि टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी असते, तंत्रज्ञान आहे. त्यामुळे त्याचं चांगलं किंवा वाईट हे वापरणाऱ्यावरती आहे. बरोबर. त्यामुळे आता ज्या कंपनीज हे सगळं बनवत आहेत आणि जे वापरणार आहेत हे सगळे टेक्नॉलॉजी, हे त्याचा खूप चांगला उपयोगी होऊ शकतो, त्याचा वाईट उपयोगी होऊ शकतो, त्याच्याने काही चांगले इफेक्ट्स होऊ शकतात, त्याच्याने काही निगेटिव्ह इफेक्ट्स होऊ शकतात. तर हे एक भयंकर मोठा डिबेट हा चालू पण आहे आता जगभर आणि हे पुढे चालू राहणार आहे. आता आपण एक रिस्ट्रिक्टेड आपल्या या एज्युकेशन सेक्टरमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट आहे किंवा विद्यार्थ्यांवरती त्यांच्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय इम्पॅक्ट आहे हे बघूया आपण. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने माझं तरी असं मत आहे की जोपर्यंत फंडामेंटल्स ऑफ मॅथ्स सायन्स मुलं व्यवस्थितपणे शिकतात, क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी डेव्हलप करतात, त्यांना कुठे ना कुठे हेच AI टूल्स वापरायलाच लागणार. जसं आता मोबाईल आता आपल्या दैनंदिन जीवनाचा हा काइंड ऑफ भाग झाला, एक्सटेंडेड ऑर्गनसारखं झालं आहे आपल्याला. आपल्याला ते वापरावंच लागतं फॉर व्हेरियस रिझन्स. तसंच AI हे एक इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरी सेक्टर होणार आहे. जे तुम्ही कुठलंही सेक्टर बघा, राईट फ्रॉम हेल्थ केअर टू एज्युकेशन टू ॲग्रिकल्चर टू इंडस्ट्री, बँक्स, फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स, एनिवेअर अँड एव्हरीवेअर, सगळीकडे सगळ्यांना AIची आस्पेक्ट्स लागणार आहेत. आणि रोबोटिक्स हे AI अँड रोबोटिक्स हे आता सगळीकडे त्याचं इम्पॅक्ट होणार आहे. काही जॉब्स जातील, काही नवीन जॉब्स क्रिएट होतील, पण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी जोपर्यंत ते त्यांना बेसिक फंडामेंटल नॉलेज या प्युअर सायन्सेसचं, इंजिनिअरिंगचं जर व्यवस्थित परिपक्व असेल आणि एक ह्युमन सेन्सिटिव्हिटी असेल, कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतील, ह्युमन टू ह्युमन कनेक्ट पण असेल. कारण काय आहे की शेवटी इंटेलेक्ट म्हणजे बुद्धी आणि भावना, इमोशन्स, ह्या दोन आस्पेक्ट्स आहेत. जिथे जिथे इमोशन्सचं आदानप्रदान आवश्यक आहे आणि आस्पेक्ट आहे, तिथे तिथे माणसाचा जॉब राहणार. ह्युमन जॉब विल बी ऑलवेज देअर. जिथे जिथे बुद्धीचा वापर करून काही क्रिएट करायचं आहे किंवा काही त्याच्या आदानप्रदान करायचं आहे, तिथे मात्र हेवीली AI आणि रोबोटिक्स माणसाला रिप्लेस करतील. इवन फिजिकल लेवल पण रोबोटिक्स रिप्लेस करणार आणि बुद्धीचं काम AI रिप्लेस करणार. इथेच मला एक छोटासा प्रश्न असा जोडून त्याला विचारायचा आहे तुम्हाला. म्हणून EQ डेव्हलप करणं पण गरजेचं आहे विद्यार्थ्यांना, असं मला सांगायचं होतं. की ज्या वेळेला आता आपण हे सगळं AI वरती असेल, प्युअर सायन्सवरती असेल, याच्यावरती बोलतोय, परंतु आत्ता जो मुलगा 10वीची परीक्षा देतोय, त्याला आता पुढचं करिअर करायचं, तो 2030ला जवळपास मार्केटमध्ये जॉबसाठी जाईल. तेव्हा त्यांनी नेमका आता काय विचार केला पाहिजे, त्याच्या पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी काय विचार केला पाहिजे आणि कुठल्या फील्डमध्ये असं स्पेसिफिक, म्हणजे एकदम तर आपण ते असं सांगू शकणार नाही की नेमकं 5 वर्षांनी आता परत काय डेव्हलप होईल, परंतु जो काही सगळं आत्ता सध्याचं जे काही रिसर्च चालू आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी काय नेमकं निवडलं पाहिजे किंवा काय बेसिक्स काय शिकले पाहिजे. नाही, मी तेच म्हणतोय की म्हणजे देर आर 2-3 आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे तुम्ही अप्लाइड मॅथमॅटिकल स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे. आणि हे सगळं जे JEE नीट आम्ही जे काय म्हणतो ना, हे खरं अप्लाइड मॅथमॅटिक्सच आहे. ओके. कारण फिजिक्स अप्लाइड मॅथ्स आहे, फिजिकल केमिस्ट्री अप्लाइड फिजिक्स आहे, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अप्लाइड फिजिकल केमिस्ट्री आहे, बायोलॉजी इज अप्लाइड केमिस्ट्री. आणि हे सगळे 4ही सब्जेक्ट तसे एकच आहेत. आणि हे सगळे मॅथमॅटिक्स पण अप्लाइड लॉजिक आहे. त्यामुळे शेवटी सगळ्यांचं स्रोत जे आहे ते लॉजिक आहे. तर लॉजिकमध्ये पक्क व्हावं, परिपक्व व्हावं, हे एक पहिला पॉईंट मी सगळ्यांना सांगेन. आणि अप्लाइड मॅथमॅटिकल स्किल्स हे प्रत्येक विद्यार्थी ज्याला पुढे सायन्स बेस्ड, टेक्नॉलॉजी बेस्ड करिअर्स करायचे आहेत, त्यांनी हे गेन करायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी JEEचा अभ्यास करणं किंवा नीटचा अभ्यास करणं हे आम्ही का सांगतो, कारण तुम्हाला हे कन्सेप्ट्स अप्लाय करावं लागतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतात, तुमचं लॉजिकल थिंकिंग, तुमचं मॅथमॅटिकल थिंकिंग छान डेव्हलप होतं, म्हणून करावं लागतात. एक प्रवेश परीक्षा आहे, ती क्लिअर करायला पाहिजे, एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते, हा डेफिनेटली त्याचा एम असू शकतो. पण लाँग टर्म एम त्याचा असा आहे, कॉग्निटिव्ह लेवलला तुमच्या स्किल्स डेव्हलप होतात, तुमचं एक अंडरस्टँडिंग वाढतं, तुमचं एक कुठल्याही प्रॉब्लेमला बघायचं एक दृष्टिकोन तुमचा रिफाईन होतो आणि त्यामुळे तुम्हाला बरेच काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं. हा एक फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट असं मी म्हटलं की इमोशन्सचं आदानप्रदान जिथे जिथे काही आहे, ज्या ज्या सेक्टर्समध्ये, ज्या ज्या जॉबमध्ये असणार, तिथे तिथे माणसाचा जॉब नेहमी राहणार. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉन्शियसली कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करणं, एम्पथी डेव्हलप करणं, बेसिकली माणसांशी संवाद साधून नेटवर्किंग आणि सोशलायझिंग आणि या सगळ्या गोष्टीचे जे काही स्किल्स होतात, इमोशनल कोशंट आपला स्ट्रॉंग ठेवणं हे गरजेचं आहे. हा सेकंड आस्पेक्ट आहे. आणि तिसरा हा मेंटल हेल्थचा इश्यू आजकाल खूप आपण बघतो, म्हणून स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवणं हे पण खूप आवश्यक आहे.
म्हणजे आजकाल डिप्रेशन एन्झायटी हे एक फॅशनेबल वर्ड झालेलं आहे बरोबर आहे. की आय एम डिप्रेस्ड, आय एम अँक्शियस, आय एम सफरिंग फ्रॉम पॅनिक अटॅक्स, आय एम सफरिंग फ्रॉम, हे खूप कॅज्युअली मुलं आजकाल बोलायला लागलेली आहेत. तर ही चांगली दिशाने नाही आहे आणि हे नुसतं पुण्यात किंवा भारतात किंवा महाराष्ट्रात नाही आहे, हे जगभर हा फिनॉमिना आहे. तर त्याचे काय जे कारणं असतील ते रिसर्चर शोधून काढतील, पण आज हे खूप मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे मेडिटेशन, योगा, प्राणायाम, स्वतःला बेसिकली स्वतःचं मन स्ट्रॉंग करणं, सात्विक हॅबिट्स, लाईफस्टाईल डेव्हलप करणं, हे सगळ्या गोष्टी खूप आवश्यक झालेल्या आहेत. तुम्ही तुमचं सत्व जेवढं वाढतं तेवढं तुम्ही बेसिकली मेंटली स्ट्रॉंग होता. बरोबर. आणि हे ॲडिक्शन्समध्ये न फसणं, नाहीतर मग मुलं मग आजकाल ड्रग्स आणि अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲडिक्शन्समध्ये फसत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पासून लांब राहण्यासाठी तुम्ही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवणं आवश्यक आहे. त्याच्याने तुम्ही फेलियर पण पचवू शकतात. आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमुळे मुलांना डिप्रेशन येतं किंवा काही काही लोक तर खूप टोकाची भूमिका घेतात. आपण हे आपल्याला दररोज बघतोय, माहिती आहे. तर त्यामुळे हे सगळं होऊ नये की काहीतरी छोटासा फेलियर आला किंवा मोठा फेलियर जरी आला ते पचवण्याची क्षमता पाहिजे. आणि न्यू डेफिनेशन ऑफ सक्सेस इज द अबिलिटी टू डायजेस्ट फेलियर. आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही कितीही अपयश पचवू शकता. बरोबर आहे. त्याच्यासाठी डायरेक्टली स्वतःचं काही बरं वाईट करायची काही गरज नाही आहे. आणि आता पुढील काळामध्ये जे आहे ते मल्टिपल जॉब्स पण असणार आहेत. याच्या आधी जसं होतं तुम्ही एका जॉब्समध्ये लागले की तिथं तुमचं आयुष्य पूर्णपणे राहत होतं. आता मल्टिपल जॉब्स असणार आहेत, प्रॉब्लेम्स वेगवेगळे, मल्टीटास्किंग करावं लागणार आहे तुम्हाला, मल्टिपल डोमेन्समध्ये नॉलेज लागणार आहे. त्यामुळे एक जनरलिस्ट राहणं, ओपन टू लर्निंग राहणं, लर्निंग टू लर्न राहणं, फ्लेक्सिबिलिटी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. यू शुड बी अ लाईफ लॉंग लर्नर. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या IITPK पण हेच सांगतो की ठीक आहे आता हे जेईचा तुम्ही सगळं अभ्यास करताय, पण हे सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सपर्यंत मर्यादित नाही आहे. हे एक तुमचं एक लर्निंग ॲटिट्यूड तुम्ही डेव्हलप करताय, लर्नॅबिलिटी डेव्हलप करताय, जेणेकरून तुम्ही लाईफ लॉंग लर्नर्स बनू शकता. तुम्ही उद्या कुठल्याही फील्डमध्ये गेला तरी पटकन शिकू शकाल आणि जे काही नवीन अपडेट्स येतील, नवीन काही डेव्हलपमेंट होते, तुम्ही लगेच ते स्वीकाराल आणि अडॅप्ट करून पुढे जाल. ही अडॅप्टेबिलिटी, ही फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची. त्यामुळे बेसिकली अप्लाइड मॅथ स्किल्स, स्ट्रॉंग EQ आणि स्ट्रॉंग म्हणजे तुमचं मेंटल हेल्थ डेव्हलप करणं, हे सगळं खूप महत्त्वाचं. आणि ह्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन विद्यार्थ्यांना की मेडिटेशन ही गोष्ट प्रत्येकाने शिकायला पाहिजे. बरोबर आहे. विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण पुढच्या येणारा काळ जो आहे तो मल्टीटास्किंग त्यात महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग, मल्टी स्किल्स पण तुम्हाला आत्मसात करायचे. त्यामुळं मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टींनी आपण आता कोविडच्या वेळेला वॅक्सिनचं म्हटलं, मेडिटेशन इज अ वॅक्सिन फॉर डिप्रेशन अँड एन्झायटी. मग हे आपण का घेत नाही, घ्यायला पाहिजे असं. आणि मोफत उपलब्ध आहे सगळीकडे, त्याला फार काही करायची गरज नाही, बसायचं शांत. फक्त तुम्हाला शिकावं लागेल ते का चांगल्या मेडिटेशन टीचरकडून. आणि कुठलंही मेडिटेशन, त्याला मिलियन्स ऑफ मेडिटेशन टेक्निक, कुठलंही शिका, पण ते काहीतरी शिका. यूट्यूबमध्ये पण तुम्ही कोणावर ते शिकू शकता. बरोबर आहे. सर, परत आता 11वीच्या, आता 10वीची परीक्षा सध्या सुरू आहे. 10वीच्या नंतर मुलं 11वी 12वीला जाणार आहेत. तर JEE असेल, नीट असेल, CET असेल, या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कुठलं बोर्ड हे अधिक महत्त्वाचं आहे, कुठल्या बोर्डला विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे? कारण 10वी नंतर सगळ्यात पालकांचा तो प्रश्न असतो आणि त्यात परत हे असतं की नाही NCERT बोर्डलाच गेलं तरच तुमचं कल्याण होईल, नाहीतर इतर बोर्ड, मग महाराष्ट्र बोर्डला असेल तर मग अरे सुरुवातीलाच तुम्ही म्हणजे ते नकारात्मक एक गोष्ट हे करताय का, तुम्ही महाराष्ट्र बोर्डला का गेलात, असे न्यूनगंड फॉर्म होतो. असे सगळे प्रश्न असतात. नेमकं बोर्ड खरंच इतकं महत्त्वाचं आहे का, आणि या परीक्षांसाठी त्याचं महत्त्व कसं आहे? नाही, बिलकुलच महत्त्वाचं कुठलं बोर्ड तुम्ही घेता हे महत्त्वाचं नाही आहे. मी CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड, ICSE तिन्ही बोर्डून आमच्याकडे विद्यार्थी, आम्ही एवढे वर्ष 24 वर्ष शिकवलेले आहेत आणि तिन्ही बोर्डून सक्सेस मिळतो. असं कुठल्या एका बोर्डमुळे ॲडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज आहे असं नाही आहे. एकतर असं समजून घ्या की स्टेट बोर्ड, CBSE, ICSEमध्ये एका काळामध्ये बराच डिफरन्स होता सिलेबसमध्ये. पण आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सगळ्यांना NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कशी अलाईन व्हावं लागतं आहे. त्यामुळे CBSE, ICSEने बऱ्यापैकी सिलेबस रिड्यूस केला आहे, स्टेट बोर्डने अपग्रेड केला आहे. त्यामुळे आता सिलेबसमध्ये जास्त डिफरन्स राहिला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे खरं आहे की नीट आणि JEE मेन्समध्ये NCERTच्या पुस्तकातनं डायरेक्ट प्रश्न वगैरे येतात, एस्पेशली केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये वगैरे येतात, हे खरं आहे. पण तुम्ही स्टेट बोर्डमध्ये पण असलाल तरी पण तुम्ही ते शिकू शकता ना, म्हणजे अभ्यास करू शकता. असं नाही की तुम्हाला काही स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे किंवा CBSEमध्ये ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे की तुम्हाला NCERTचं पुस्तक नाही तर मिळणारच नाही, असं नाही आहे. सगळीकडे अवेलेबल आहे. NCERTचं पूर्ण ॲनालिसिस करून छान छान नोट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे असं काही नाही आहे की CBSEच्या मुलांना ॲडव्हान्टेज मिळतो JEE मेन्स नीटमध्ये आणि स्टेट बोर्डची मुलं मागे राहतात, असं मुळीच नाही आहे. तसंच असं अजून एक विचार आहे की
CET ही स्टेट बोर्डवरती अवलंबून असते, त्यामुळे स्टेट बोर्डचीच मुलं CET चांगलं करतात, CBSE ICSEची मुलं CET मध्ये मागे राहतात असंही नाही आहे. त्यामुळे आम्ही तिन्ही बोर्डच्या मुलांना सक्सेस मिळवून दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सक्सेस कोणाला मिळतो? जो विद्यार्थी व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली आणि कन्सिस्टंटली अभ्यास करतो त्याला मिळतो. मग तो कुठलाही बोर्डाचा असो, कुठलं बोर्ड महत्त्वाचं नाही. तुम्ही अभ्यास सिन्सिअरली करायला पाहिजे, रेग्युलरली करायला पाहिजे आणि तुम्ही ज्या कुठल्या शिक्षकांकडून शिकता त्यांच्याशी आदरपूर्वक वागणूक करून व्यवस्थित त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करायला पाहिजे. मग आशीर्वाद पण येतो आणि सक्सेस पण मिळतं. तर त्यांचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला पाहिजे, जे कोण तज्ज्ञ शिक्षक त्यांच्याकडून तुम्ही शिकतायत. ह्याच्यानेच तुम्हाला सक्सेस मिळतं. कुठल्या बोर्डाने गेल्याने तुम्हाला सक्सेस किंवा अपयश मिळत नाही. तर त्यामुळे मी या मताचा नाही आहे. म्हणजे आय एम बोर्ड ॲग्नॉस्टिक. यू जॉईन एनी बोर्ड. आपण आणि हे JEE नीट ह्या सगळ्या बोर्डाच्या करिक्युलमपेक्षा थोड्या हायर लेवलचे आहेत. त्यामुळे ते अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणारच आहे. त्यामुळे बोर्ड डझंट मॅटर. त्यामुळं सगळ्यात 10वीच्या नंतर जेव्हा 11-12ला ज्यावेळेस ॲडमिशन आपण घ्याल त्यावेळेला पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असं की बोर्ड महत्त्वाचं नाही, तुम्ही 2 वर्ष कसा अभ्यास करणार आहात त्याच्यावरती या परीक्षा तुम्ही देऊ शकता. हे आहे. आपण मानसिक आरोग्यावरती आता बोलत होतो सर, पण आता विद्यार्थ्याचं मानसिक आरोग्य आणि जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तर जो काही डिजिटल व्यत्यय आपण म्हणू शकतो किंवा डिजिटली मुलं खूप अवेअर आहेत आता सध्याची, पण त्याच्यावरती काय बघितलं पाहिजे, काय हे केलं पाहिजे, हे सगळं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे आपण जेव्हा डिजिटल म्हणतो तेव्हा मुलांना आता बऱ्यापैकी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पण कंटेंट खूप सगळा उपलब्ध आहे. मग त्यांना तो कंटेंट बघितल्याशिवाय पण शिकता येणार नाहीये. तर या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ त्यांनी कसा ठेवला पाहिजे, किंवा मुलाच्या हातात तुम्ही ज्यावेळेस मोबाईल देणार आहात, किंवा ते आता बरीच मुलं असं म्हणतात की मोबाईल 10वी-12वीला आम्हाला पाहिजेच, कारण त्याच्यावरती मग ते त्यात सांगतात की नाही मला त्यात व्हिडिओ बघायचे आहेत, म्हणजे किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या सगळ्यांच्या हातात शिकायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये तो काय बघतोय हे काही आपल्याला माहित नसते. हा ताळमेळ आता कसा घालणार आपण, किंवा त्याच्यावरती कसा तुम्ही कसा मार्ग काढता? नाही, हा एक ऑनगोईंग स्ट्रगल आहे. मी याच्यासाठी काय मला रामबाण उपाय सापडला आहे असं मी नाही म्हणणार, पण काही गोष्टी केल्याने डेफिनेटली फायदा होतो. आता बघा, जर विद्यार्थी घरी आहे, आई वडील जॉबला गेलेले आहेत, घरी त्याला बघायला कोण नाही आहे आणि त्याच्या हातात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल फोन आहे, तो तिथे आता काय त्याचा उपयोग करेल? अभ्यासासाठी उपयोग करेल का तो अजून कुठल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करेल, सोशल मीडिया किंवा अजून काही डिस्ट्रॅक्शनसाठी? तर हे पूर्णपणे विद्यार्थ्याच्या वरती अवलंबून आहे आणि त्याला अभ्यासाच्या प्रती किती इंटरेस्ट आहे, तो किती फायर्ड अप आहे, किती इन्स्पायर्ड आहे अभ्यास करण्यासाठी, या पर्टिक्युलर परीक्षा क्रॅक करण्यासाठी वगैरे वगैरे, त्या बेसिसवरती तो किती वेळ अभ्यासासाठी आणि किती वेळ अनप्रोडक्टिव्ह किंवा बाकी कुठल्या डिस्ट्रॅक्टिव्ह गोष्टीसाठी वापरणार हे डिपेंड करतं त्या विद्यार्थ्यावरती. आम्ही आमच्या क्लासेसमध्ये एक की रेशो नावाचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला आहे. की रेशो म्हणजे कसं आहे की तुम्ही जेव्हा घरी बसून अभ्यास करता किंवा तुम्ही आमच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करता, कुठेही जे क्लासमध्ये तुम्ही शिकतात 3-4 तास जे काही लेक्चर असेल ते शिकतात, पण त्याच्यानंतर मुलाला स्वतःचा मी टाईम मिळतो अभ्यास करायला. बरोबर. जेव्हा तो अभ्यास करणार, लेट्स से 6 तास अभ्यास करतोय, 8 तास करतोय, 10 तास करतोय दिवसाला अभ्यास, JEE नीटचे एस्पिरंट्सना थोडा वेळ अभ्यास करावा लागतो. तर तेवढा वेळ तो अभ्यास करतोय, त्याचा साधारण किती टक्के रायटिंग टाईम आहे, किती टक्के रीडिंग टाईम आहे आणि किती टक्के स्क्रीन टाईम आहे. सो रायटिंग टाईम टू रीडिंग टाईम टू स्क्रीन टाईम हा आम्ही एक की रेशो डिफाईन केला आहे. आम्ही मुलांना सांगितलं की तुम्ही स्क्रीन टाईम 0 नाही आहे तुमचा, त्याच्यातून पण तुम्हाला काही चांगल्या गोष्टी, काही आमचे पण काही LMS प्लॅटफॉर्म्स आहेत, आम्ही पण काही चांगला कॉन्टेंट देतो, PDFs आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत, काही क्विझेस आहेत, टेस्ट आहेत. तर तुम्हाला ऑब्व्हियसली डिजिटल प्लॅटफॉर्म वापरावा लागणार, त्याच्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची गरज आहे, आम्ही एक्सेप्ट करतो. तर त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट तुमचा 15% ते 20% टाईम स्क्रीन टाईम असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. 20%पेक्षा जास्ती जर तुमचा स्क्रीन टाईम जात असेल तर इथे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर आता आणि जनरली जेवढं काही तुमचा अभ्यास आहे त्याचा साधारणपणे एक 60% ते 65% टाईम हा रायटिंग टाईम पाहिजे. JEE नीट एस्पिरंट्सना रायटिंग म्हणजे सॉल्विंग प्रॉब्लेम्स, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. मुलं आजकाल एक मोठी चूक करतायत, ते व्हिडिओज बघतायत, कोणतरी टीचर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत त्याची, किंवा सॉल्व्ड एक्झाम्पल नुसतं वाचतायत, त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप होत नाही. आपल्याला जर सायकल चालवायला शिकवायची असेल तर मी आपली जी पुण्याची बाईक रॅली नाही बघू शकत ना, आणि अरे वा छान मस्त फास्ट सायकलिंग करतायत, मग मी पण आता बसतो सायकलवरती. मी नाही सायकल करू शकणार, मला सायकल स्वतः शिकावं लागेल, मला बसावं लागेल सायकलवरती, मला 10 वेळा या साईडला त्या साईडला पडावं लागेल आणि मग कधीतरी तो बॅलन्स येतो. तसंच प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी जे JEE नीटमध्ये आहेत ना, हे केल्यानेच होतं.
ते शिवाजी महाराजांचंच म्हणणं आहे ना, आय थिंक केल्याने होत आहे रे, तर केल्यानेच होतं. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानेच प्रॉब्लेम सॉल्विंगचं अबिलिटी हळूहळू डेव्हलप होते. मुलं खूप वेळ व्हिडिओ लेक्चर आणि सॉल्व्ह एक्झाम्पल आणि थिअरी वाचत बसतात, प्रॉब्लेम सॉल्विंग स्वतः करत नाहीत आणि म्हणून मग त्यांची प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलपच होत नाही. मग परीक्षेत त्यांना मार्क कमी मिळतात. मग सांगायला अभ्यास खूप केला होता पण मार्क नाही मिळाले. का नाही मिळाले? कारण असं झालं. प्रॉब्लेम सॉल्व्हसाठी किती 60 ते 65% त्यांनी वेळ दिला हा, म्हणजे जे काही तुमचा 6 तास अभ्यास असेल तर त्याचे 60-65% प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी रायटिंग टाईम करायला पाहिजे. ठीक आहे, थोडी थिअरी वाचावी लागते, नोट्स वाचावे लागतात, थोडं बाहेर करावं लागतं, रीडिंग टाईम पण द्यावा लागतो. मग ते एक साधारण 20-25% रीडिंग टाईम पाहिजे. राहिलेले जे 15-20% आहे ते तुमचं स्क्रीन टाईम असायला पाहिजे. हे की रेशो खूप महत्त्वाचा झाला. हा की रेशो जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आणि इन्स्टिट्यूटने मिळून त्याच्यासाठी जी काही यंत्रणा असेल, घरी जर कोण मॉनिटर करणारं असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा स्क्रीन टाईमला लॉक करण्यासाठी काही LMS प्लॅटफॉर्ममध्येच असेल की तू आजच्या दिवसात एवढा वेळ वापरला, आता स्टॉप, आता तुला ह्याच्या पुढे ॲक्सेस मिळणार नाही, असं काही लॉक सिस्टम, टाईम बेस्ड लॉक सिस्टम्स जर क्रिएट केले, तसं आहेत काही इन्स्टिट्यूट्समध्ये, आमच्याकडे पण आहेत, तर तसं काय करून मुलाचा जो ॲक्सेस आहे तो रिस्ट्रिक्ट केला जाऊ शकतो. पण मग काय होतं की एकदा डिव्हाइस हातात आहे, मी आज अभ्यासाचं काम, माझा कोटा संपला, मग मी यूट्यूब आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेलो आणि तिथे मग तासनतास किंवा रील्स आणि शॉर्ट्स बघत बसलो, तर मग घात होतो. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टीचं सोल्युशन फुल प्रूफ कोणाकडेच नाही आहे अनफॉर्च्युनेटली. स्वतःचाच संयम, स्वतःचाच अवेअरनेस, स्वतःचीच विवेकशक्ती वाढवणं आणि मुलाला इन्स्पायर करणं की बाबा तू आता अभ्यास कर, ह्या फोकस तुझा ह्याच्यामध्ये असू दे, तुझं करिअर ॲट स्टेक आहे. एकदा तू एका चांगल्या कॉलेजला गेल्यानंतर मग तुझं स्टुडंट लाईफ तू छान एन्जॉय करू शकशील अलॉंग विथ युअर अकॅडमिक्स. असं त्यांना एक साधारणपणे काउन्सिलिंग, गायडन्स, मेंटरशिप करूनच मग ते हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सोपा नाही आहे, अवघड आहे. आणि ॲज ऑन टुडे जर समाजात बघितलं तर म्हणजे स्टुडंट्स खूप डिस्ट्रॅक्टिव्ह कंटेंट जास्ती वेळ बघतायत, अभ्यासाचा वेळ खूप कमी वेळ करतायत. म्हणून आपण बरोबर आहे, कारण हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत सगळे आपले, त्याच्यावरती तुम्ही एकदा गेलं की म्हणजे आपणही जरी असलो रील्स बघत गेलो तर ते किती वेळ बघितलं हे काही कळत नाही आणि तासन तास आपण तेच बघत बसतो. त्यामुळे आणि त्याच्या मागे खूप रिसर्च झालेला आहे या सगळ्या मेटा आणि या सगळ्या कंपनीजचा की कसं मुलांचं एंगेजमेंट, अटेन्शन इकॉनॉमी ज्याला म्हणतो की हाऊ टू एंगेज अटेन्शन, आणि त्यांनी मोठे मोठे सायकोलॉजिस्ट आणि मोठे मोठे लोक बसवले आहेत त्याच्या अल्गोरिदम्सला ट्रेन करण्यासाठी. सो आहे ते खूपच मॅग्नेटिक त्याचा पूल आहे मुलांवरती. त्यामुळे तुम्ही जर नॅशनल स्टॅटिस्टिक्स पण बघितले गेले 2-3 वर्ष, एस्पेशली पोस्ट कोविड, JEE नीटचे नॅशनल लेवल स्टॅटिस्टिक्स, तर ॲव्हरेज मार्क कमीच झालेले आहेत अक्रॉस सगळ्या CETमध्ये, सगळीकडे कमी झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी मुलं डिस्ट्रॅक्टेड आहेत त्याचा अर्थ. आणि डिस्ट्रॅक्टेड कुठे असतील? मोस्ट प्रोबॅबली या सगळ्या सोशल मीडिया आणि अशा गोष्टींमध्येच असतील. नाही, बरोबर आहे. मला एक पालक माझ्याशी बोलत होते, एक 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. माझा मुलगा मेडिकलला जाणार होता, तो MBBSला जाऊ शकला असता, परंतु मोबाईल त्याने खूप बघितला, तो हुशार होता, मोबाईल जास्त बघितला, त्यामुळे आम्हाला फार्मसीला जावं लागलं. तर थोडेसे त्यातली जे आहे ते या गोष्टी होतातच आहेत. आणि पालक पण आणि फ्लिप साईड पण सांगतो मी, या सगळ्या आम्ही जे काय अभ्यास केला आहे नॅशनल एक्झामच्या स्टॅटिस्टिक्सचा, त्याच्यामध्ये असंही दिसतं की जे टॉप 2-3% मुलं आहेत, 2%-3% मुलं जी आहेत भारतातले ॲटलिस्ट, त्यांचा परफॉर्मन्स सॉलिड आहे या परीक्षांमध्ये. म्हणजे त्यांनी कदाचित याच गोष्टींचा सदुपयोग केलेला आहे. म्हणजे या सगळ्या ऑनलाईन गोष्टी जे काय आता व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, किंवा तुमचं काही AI बेस्ड अल्गोरिदम्सने काही टेस्ट सिरीज पॉसिबल आहेत, बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत, इन्स्टंट डाऊट सॉल्विंग पॉसिबल आहे. तर या सगळ्या गोष्टींचा सदुपयोग करून मार्क वाढवता पण येतात. आता हे तुम्ही त्याचा सदुपयोग करतात का दुरुपयोग करतात ह्याच्यावरती आहे. आणि आता एक 15, 16, 17 वर्षाचा टीनेजर जे एक्सपेक्टेड आहे की त्याला तेवढी मॅच्युरिटी कदाचित किंवा संयम नसेल की टू यूज इट इन द वाईज वे. त्यामुळे हे एक 2-edged sword आहे, तर डेफिनेटली आहे. पण त्याचा सदुपयोग आणि दुरुपयोग दोन्ही होऊ शकतो, एवढंच मला सांगायचं टेक्नॉलॉजी. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सर याच्यातला असा आहे की MST CET विरुद्ध JEE असं हे सतत सुरू असतं, डिबेट सुरू असतो. तर काय CET ला गेलं पाहिजे, JEE ला गेलं पाहिजे, किंवा अनेक मुलं म्हणतात की नाही JEE अवघड असते, मग ते डिप्रेशन येतं JEE ला गेलं तर, मग त्यापेक्षा नको, आम्हाला CETच करायची. म्हणजे क्लासमध्ये पण आपण अनेक मुलं आले तेव्हा ते बघतो, एखादा मुलगा एकदम याच्यामध्ये असतो की नाही मला JEEचंच प्रिपरेशन करायचं आहे, एखादा मुलगा म्हणतो नाही मला CET करायची आहे, एखादा मुलगा म्हणतो नाही मला नीट करायची आहे. परंतु जेव्हा CET आणि JEEचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेक मुलं मग JEE नको म्हणतात, CETला जातात. तर तुमचं या विद्यार्थ्यांना, पालक पण तेव्हा कन्फ्यूज असतात, तिथं ती योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर या दोन्ही परीक्षांमधला एक मध्यम मार्ग काय असू शकतो? नाही बघा, आता दोन्ही परीक्षांचं बेसिकली जे प्रश्न येतात
त्याचा एक नेचर समजणं गरजेचं आहे बिफोर आपण ह्याच्याबद्दल पुढचं डिस्कशन करू. जेईमध्ये बेसिकली थोडंसं अप्लाइड क्वेश्चन्स येतात, कन्सेप्ट ॲप्लिकेशनवरती प्रश्न येतात. बरोबर. त्यामुळे जे प्रश्न जेईमध्ये येतात त्या टाईपचे प्रश्न ह्याच्या आधी मुलांनी कदाचित बघितलेले नसतील, सॉल्व केलेले नसतील, पण परीक्षेच्या त्या 1-2 मिनिटामध्ये तो प्रश्न समजून आत्मसात करून सॉल्व करणं आणि मार्क करणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी ज्याला म्हणतो ती जेईच्यासाठी डेफिनेटली CETपेक्षा खूप हायर लेवलची लागते. आणि हे अचीव करण्यासाठी मुलांना जे कष्ट करावे लागतात तिथेच बरेच वेळा मुलं कमी पडतात आणि मग मुलांना वाटतं की आता हे जेई अवघड आहे, आपल्याला काही जमणार नाही. म्हणून मग लोक फक्त CET करतात. आता CETमध्ये प्रश्न काय आहेत? बेसिकली फॉर्म्युला सबस्टिट्यूशनचे प्रश्न आहेत की हा प्रश्न स्टँडर्ड फॉर्म्युला लावा, पटकन कॅल्क्युलेट करा, उत्तर घ्या आणि करा. तो CETमध्ये स्पीड महत्त्वाचा आहे, जेईमध्ये थोडं डेप्थ महत्त्वाची आहे. हा डिफरन्स आहे. आता सोपा मार्ग कुठला आहे? CETचा मार्ग आहे की CET केल्याने तुम्हाला लगेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते, महाराष्ट्राचे ॲटलिस्ट. बरोबर. जेईमध्ये तुम्हाला नॅशनल लेवलच्या कॉलेजेसचं पण ऑप्शन मिळतं आणि स्टेट लेवलचं पण मिळतं. म्हणजे महाराष्ट्राच्या कॉलेजेसचं पण ॲडमिशन जेई मेन्सच्या थ्रू ऑल इंडिया कोटाने होतं. 15% कोटा आहे. पण मुलं म्हणतात आम्हाला नको नॅशनल लेवल, आम्ही फक्त स्टेट लेवलपर्यंत विचार करतो आणि फक्त CETचा अभ्यास करतो. फक्त इन्फॉर्मेशन बेस्ड, फॉर्म्युला बेस्ड आणि सिम्पल कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन जे CET देतात आम्हाला तेवढंच समजतं, तेवढंच आम्हाला करायचं, आम्हाला जास्त कष्ट करायचे नाही आहेत. हा अप्रोच ॲडमिशन मिळण्यासाठी ठीक आहे इंजिनिअरिंगसाठी. माझं चिंता काय आहे की आपण जेव्हा आता हे AI बद्दल बोलतोय, क्रिटिकल थिंकिंग अबिलिटीज खूप महत्त्वाची होणार आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी महत्त्वाची होणार आहे, फ्लेक्सिबिलिटी इन लर्निंग स्किल्स महत्त्वाची होणार आहे, अप्लाइड मॅथ स्किल्स स्ट्रॉंग असणं, फंडामेंटल स्ट्रॉंग असणं हे गरजेचं होणार आहे पुढे जॉब मिळवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने CETचा अभ्यास केल्याने हे सगळे डेव्हलप होत नाही. बरोबर. CETचा अभ्यास केल्याने क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी डेव्हलप होत नाही. थोडा घोकंपट्टी, थोडं फॉर्म्युला सबस्टिट्यूशन, थोडं फास्ट कॅल्क्युलेशन ह्याच्यासाठी जर ट्रेनिंग केलं CETमध्ये, त्या टाईपचे प्रश्न परत परत केले तर मुलगा तो CET क्रॅक करू शकतो इझिली. जेई केल्याने क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप होते, ज्याचा उपयोग त्यांना पुढच्या इंजिनिअरिंगमध्ये आणि पुढे त्यांना कुठलंही काही शिकण्यासाठी होतो. म्हणून तर IITiansना एवढा रिस्पेक्ट जगभर आहे गेले 60 वर्ष अक्रॉस द वर्ल्ड. कारण सर्वात अवघड परीक्षा ही जेईची क्रॅक केली आणि एक परीक्षा क्रॅक केल्याने त्यांना एवढा सन्मान का व्हायला पाहिजे? नाही व्हायला पाहिजे. पण ते परीक्षेमुळे त्यांना सन्मान नाही मिळत. त्यांची जी अबिलिटी त्यांनी जी डेव्हलप केली 15, 16, 17 वर्षाच्या एजमध्ये, की एक इंट्रिन्सिक प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप केली, ती मग ते कुठल्याही फील्डमध्ये वापरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे. ते बिकम प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. जेईचा अभ्यास करून यू बिकम अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. CETचा अभ्यास करून तुम्हाला फक्त एक स्पेसिफिक सेट ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याची अबिलिटी येते. आणि पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, प्युअर सायन्सेस करायचं आहे, तुम्हाला जॉब मिळवायचा आहे, तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचं आहे, तुम्हाला पुढे काय अजून जे काही करायचं आहे त्यासाठी तुमची कॉग्नेटिव्ह स्किल्स डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणून जेईचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेई करून CET होतं की फक्त CETची टेस्ट सिरीज वेगळी तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर जेई करायला विद्यार्थ्याला CET मिळतात. आता दरवर्षी आमच्याकडे 100पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना 99% प्लस CETमध्ये मिळतात. आणि ते किती दिवस अभ्यास करतात? 15-20 दिवस अभ्यास करतात CETसाठी. आणि अभ्यास करतात म्हणजे काय करतात? ते फक्त CETच्या टेस्ट सिरीज देतात, बस तेवढंच. काही काही मुलं तर अशी आहेत की त्यांनी लिटरली एकही टेस्ट दिली नाही CETची, फक्त जेईच्या अभ्यासामध्ये सकाळी उठला आणि गेला आणि तरी पण त्याला 99+% मिळाले. पण ऑफकोर्स ती खूप हुशार मुलं होती, ते एक्सेप्शन समजूया आपण. पण बाय अँड लार्ज जेईचा अभ्यास केल्याने CET होतं. जेईमध्ये साधारण 110 चॅप्टर आहेत, CETमध्ये त्यातल्या तेच 79 चॅप्टर्स आहेत. त्यामुळे सिलेबस पण कमी आहे, पॅटर्नमध्ये नेगेटिव्ह मार्किंग पण नाही आहे, प्लस तुम्हाला अवघड प्रश्न CETत फार काही येत नाही आहेत. हां, आता गेल्या वर्षीच्या CET पेपरमध्ये एक 10-15 प्रश्न मॅथ्समध्ये, अजून एक 4-5 प्रश्न फिजिक्समध्ये जेई मेन्सच्या लेवलचे आली होती. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे इन मला CETमध्ये. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. पण जेई केलेल्या विद्यार्थ्याला ते सोपे जातात. पण ज्यांनी CET नुसता अभ्यास केला होता त्याला वाटतं अरे बाबा हे काहीतरी वेगळं आलं. तर CET पण हळूहळू अवघड होते. तर तुम्ही जेईचा अभ्यास करायला पाहिजे आणि जेईचा अभ्यास करून CETचा अभ्यास त्याच्यामध्ये समाविष्टच आहे असं समजून जर तुम्ही केला तर तुमचं दोन्ही होणार आहे. तुमच्या फ्युचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप चांगलं राहणार. हां, आता प्रॉब्लेम येतो गोम कुठे सगळीकडे याचा की हे प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करायला कष्ट लागतात. बरोबर. ते मिळवताना बरंच अपयश पचवायला लागतं. लगेच तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी काही स्मूथ राईड नाही, इट्स अ रफ राईड. तुम्ही ट्राय केलं नाही झालं, परत ट्राय केलं नाही झालं. हे पहिले काही महिन्यांची साधना आहे, काही महिन्यांची तपश्चर्या 11वीच्या वेळेला. पहिले 6, 7, 8 महिने जरा कष्ट करावे लागतात. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रयत्न करावा लागतो, आपण पडतो, परत उभं राहावं लागतं. म्हणजे ही एक रेझिलियन्स लागते, इमोशनल रेझिलियन्स लागते. पण मग ते जर इमोशनल रेझिलियन्स नसेल, आपल्याला म्हणजे सगळं स्मूथ पाहिजे आहे, मग मुलं बरेच वेळा ते गिवअप करतात. आम्हाला सगळं सोपं पाहिजे, मला हे जेई अवघड आहे, मग आम्ही काहीतरी सोपा मार्ग घेतो.
पण सोपा मार्ग घेऊन तुम्ही शॉर्ट टर्म प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, मग लॉंग टर्म प्रॉब्लेम बाय करताय. बरोबर. आणि मग तो लॉंग टर्म प्रॉब्लेम बेरोजगारीचा आहे. नाही, पण याच्यात एक जी महत्त्वाची गोष्ट आहे ते सुरुवातीचे 5-6 महिने टेस्टमध्ये कमी मार्क मिळतात हे पालकांना पण ॲक्सेप्ट करावं लागेल. म्हणजे तो पेरेंट्सने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. जात असेल. इनफॅक्ट मी तर म्हणतो की जर तुम्ही जेई करत असाल किंवा नीट करत असाल तर पहिलं वर्षभर तुम्हाला भरभरून अपयश मिळू दे असा मी आशीर्वादच देतो मुलांना. जे की मॅक्झिमम अपयश का, जेवढ्या जास्ती तुम्ही चुका कराल, जेवढ्या जास्ती तुम्हाला मार्क कमी मिळाल तेवढ्या त्याची शिकाल तुम्ही चुकांकडून. सो फेलियर इज अ बेटर टीचर दॅन सक्सेस. त्यामुळे थोडी कॉन्ट्रा सायकोलॉजी त्याच्यासाठी लागते. त्याच्यासाठी काउन्सिलिंग, मेंटरिंग पेरेंट्सचं पण आणि स्टुडंट्सचं करावं लागतं. कारण 10वीपर्यंत तुम्हाला 90% सहज मिळतात. इथे तुम्ही कष्ट करून पण मार्क मिळत नाहीत. मग ही सिच्युएशन फेस करण्यासाठी थोडं काउन्सिलिंग, गायडन्स केलं तर मुलं समजतात, पेरेंट्सही समजतात आणि मग ते ट्रॅकवरती येतात आणि मग ते खूप स्ट्रॉंग होतात. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या तारखेला मला वाटतं हे आपण ऐकतो डिप्रेशन, एन्झायटी खूप जास्ती, की आपण विद्यार्थ्याला अपयश पचवायला शिकवायला पाहिजे. बरोबर आहे. नुसतं यश 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 मिळत राहायचं सगळीकडे, नॉट राईट. अपयश म्हणजे जसं आपण म्हणतो आपण जे जेवतो त्याच्यामध्ये पण काही कडू पाहिजे, म्हणजे काही काळीची भाजी पण पाहिजे, त्याला पण महत्त्व आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. लॉंग टर्म सक्सेसची पहिली पायरी इज काही सम फेलियर्स. शॉर्ट टर्म सक्सेस पाहिजे तर सक्सेसच मिळत राहणार. त्यामुळे आपण लॉंग टर्म सक्सेससाठी बोलतो हे सगळं करिअर वगैरे, तर त्याच्यासाठी विद्यार्थ्याला इमोशनली रेझिलियंट बनवणं पण गरजेचं आहे. नुसतं मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री शिकवणं काही सफिशियंट नाही आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी जेईचा अभ्यास करावा, त्याच्यानी CET तर होऊन जातं आणि कष्ट घ्यावे. हां, आता जर तुम्ही प्रयत्न करून पण होतच नाही आहे, 7 महिने झाले, 8 महिने झाले, वर्षभर झाला, जेईमध्ये काहीच प्रोग्रेस होत नाही आहे, खूप डिफिकल्ट जात आहे, ठीक आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी जर CETच्या मार्गाला शिफ्ट झालं आणि मग CET करत राहिलं तरी हरकत नाही. पण त्या वर्षभराच्या स्ट्रगलमुळे पण त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली असणार आहे. बरोबर आहे. कारण शेवटी त्यांनी प्रयत्न झालेली असणार आहे. येस, ते प्रयत्न तरी केलेले आहेत. हो. याच्यात आपण बोलताना आता नीटकडे आपण थोडंसं येऊ. हां, नीट आणि फिजिक्स. बापरे, विरोधाभास. मी फिजिक्सचा टीचर आहे. त्यामुळेच आपण त्याच्याकडे येतो. नीट मधली जी काही फिजिक्सची भीती आहे विद्यार्थ्यांची, ही कशी कमी केली पाहिजे सर, आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, नीटमध्ये काय होतं, एक तर त्या विद्यार्थ्यांना बरेच मुलं जी नीट करतात त्यांना मॅथ्स आवडत नाही म्हणून ते या फील्डमध्ये आलेले असतात. आणि मग लॉजिकल थिंकिंग, कन्सेप्च्युअल थिंकिंग हे सगळं आम्हाला करायचं नाही आहे. आम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे सांगा. आमची मेमरी खूप चांगली आहे, आम्ही बाहेर करू, आम्ही खूप प्रॅक्टिस करू, मेहनत करू. तर बायोलॉजी आणि केमिस्ट्री बऱ्यापैकी या मेथडने होऊन जातं. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण परत प्रॉब्लेम सॉल्विंग आहे. फिजिकल केमिस्ट्री फिजिक्ससारखं आहे, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि बायोलॉजी तुम्ही भरपूर अभ्यास केला, भरपूर मेमरायझेशन केलं आणि थोडंफार समजलं तर तुमचं काम होऊन जातं. ते काही सब्जेक्ट्स फार मॅथमॅटिकल नाही आहेत, पण फिजिकल केमिस्ट्री मॅथमॅटिकल आहे आणि फिजिक्स तर भयंकर कन्सेप्च्युअल आणि मॅथमॅटिकल आहे. तर हा अभ्यास करायचा अप्रोचच वेगळा पाहिजे. बायोलॉजी आणि तुम्ही ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक ज्या अप्रोचने अभ्यास करताय त्याच अप्रोचने जर तुम्ही फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास केला तर मग तुम्हाला फिजिक्समध्ये यश मिळणार नाही. आणि आता गेल्या वर्षी 2025 नीटच्या पेपरची लेवल वाढली आहे म्हणजे तिन्हीमध्ये वाढली आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. पण फिजिक्समध्ये एस्पेशली त्यांनी आता बरेच जेई मेन्स टाईपचे क्वेश्चन्स नीटमध्ये घालायला लागलेत. तिथेच बऱ्याच 100 मार्क अक्रॉस इंडिया कमी झाले गेल्या वर्षी सगळ्यांचे, कारण फिजिक्स अवघड गेला. 24च्या परीक्षेला 720 पैकी 720 मार्क मिळवणारे बरेच विद्यार्थी होते. त्यानंतर तो मुद्दा पुढे आला खरंच, आणि मागच्या वेळेला कट ऑफ जो होता तो प्रचंड घसरला होता. बरोबर, म्हणून NTA ने तो पेपर अवघड गेला. आणि अवघड करायचा बेस्ट मार्ग काय की तुम्ही फिजिक्सच अवघड करू शकता. कारण बायोलॉजी तुम्ही अवघड कसं करणार? NCERTच्या पुस्तकात तर मुलांनी तर लिटरली शब्दाचे शब्द मुलं कोळून पितात आणि मग परीक्षेला बसतात. त्यामुळे 360 पैकी 360 त्यांना मिळतात बायोलॉजीमध्ये. पण केमिस्ट्रीमध्ये पण फार काही स्कोप नाही आहे तुम्हाला खूप कॉम्प्लिकेट करायला, पण फिजिक्समध्ये स्कोप आहे. म्हणून NTA नेहमी फिजिक्सच अवघड करणार ह्याच्या पुढे पण. त्यामुळे फिजिक्ससाठी तुम्ही बेसिक कन्सेप्ट समजून त्याचं ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट इन वाईड व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्समध्ये त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि जेईची मुलं जशी प्रॅक्टिस करतात तसं त्यांनी करायला पाहिजे. त्या टाईपचं थिंकिंग आणि त्या टाईपचं अप्रोच त्यांनी नीटमध्ये डेव्हलप करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली नीटमध्ये जे प्रश्न आपण म्हणतो फिजिक्समध्ये अवघड आले ते तेवढे अवघड नव्हते. ते जेई मेन्स लेवलचे पण तेवढे खरे नव्हते, त्याच्यापेक्षा थोडे कमीच होते. पण नीटमध्ये जे नेहमी येणारे प्रश्न जे होते ज्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा आणि उत्तर काढा तसे नव्हते. CET सारखे प्रश्न ते नव्हते, थोडेसे अजून ॲप्लिकेशन लागणारे प्रश्न होते. त्यामुळे तसं त्यांनी ते जरा कन्सेप्ट आणि ॲप्लिकेशनचं त्यांनी प्रॅक्टिस जर केली
हा एक वेगळा विषय आहे, ह्याला एक स्ट्रक्चर्ड अप्रोच लागतो, तसं केलं तर समजू शकतो. ॲक्च्युली फिजिक्स खूप सोपा विषय आहे खरं सांगायचं म्हणजे. कारण फिजिक्सचं काय ब्युटी आहे की पूर्ण फिजिक्समध्ये जास्ती लॉज नाही आहेत, खूप कमी लॉज आहेत. पूर्ण मेकॅनिक्स फक्त 3 न्यूटन लॉवरती आहे. पूर्ण तुमचं थर्मोडायनामिक्स आणि हीट फिजिक्स फक्त 4 लॉज ऑफ थर्मोडायनामिक्सवरती आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सगळ्या गोष्टी वेल बिहेव्ड आहेत फिजिक्समध्ये. केमिस्ट्रीमध्ये तसं नाही आहे. केमिस्ट्रीमध्ये हा रूल काहीतरी सांगतात, हा मार्कानोकॉफ रूल, हा 10 ठिकाणी चालतो आणि बाकी 100 ठिकाणी फेल होतो. म्हणजे देर आर मोर एक्सेप्शन्स देन रूल्स, असं केसेस वेअर रूल इज फॉलोड, असं केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेला होतं. पण फिजिक्समध्ये इज व्हेरी वेल बिहेव्ड, की हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे, हा कुठे वर्क करणार हे क्लिअर आहे, हा कुठे वर्क करणार नाही तेही क्लिअर आहे, आणि जिथे नाही वर्क करणार तिथे काय करायचं तेही क्लिअर आहे. त्यामुळे एकदम सिस्टमॅटिकली तुम्ही जर ह्या गोष्टीला कन्सेप्च्युअली समजलं ना, तर फिजिक्स इज अ व्हेरी ब्युटिफुल सब्जेक्ट. इनफॅक्ट फिजिक्स इज कन्सिडर्ड द किंग ऑफ ऑल सायन्सेस. त्यामुळे बेसिकली आणि असं म्हणतात की ऑल ऑफ सायन्स इज इदर फिजिक्स ऑर सिम्पली स्टॅम्प कलेक्टिंग. हे खरं सगळं विज्ञान जे आहे ना ते फिजिक्समध्येच दडलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला फिजिक्सच कळलं नाही आणि मग तुम्ही डॉक्टर बनणार, आता मेडिकल फील्डमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स, AI आणि तुमचं केमिस्ट्रीचं नॉलेज, मॅथ्सचं नॉलेज, फिजिक्सचं नॉलेज हे सगळं इंटिग्रेट करून येतं पुढे. जसं जसं मुलं पुढे मेडिकल फील्डमध्ये पण जातील तेव्हा आता हे कन्व्हर्जन्स तिथेही झालेलं आहे मेडिकल फील्डमध्ये. पण असं नाही पण म्हणू शकत की आता मला मॅथ्सचं काही नको, मला इलेक्ट्रॉनिक्सचं काही नको, मला AIचं काही समजायचं नाही, पण मला चांगला डॉक्टर बनायचं आहे. आता तसं नाही होणार. बरोबर. म्हणजे आता ऑलरेडी कन्व्हर्जन्स ज्याचा आहे, ज्याला सगळ्या गोष्टीची नॉलेज आहे, ही विल बिकम अ बेटर डॉक्टर ऑल्सो. बायोलॉजीचं पण तुमचं अंडरस्टँडिंग वाढणार, नुसतं बायोलॉजीचं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन नाही. त्यामुळे बायोलॉजी आपल्या देशामध्ये नाहीतर नुसतं घोकंपट्टी करा, बायहाट करा असंच होतं. त्याच्यामध्ये समजण्यासारखं काय आहे. पण बायोलॉजी इज अ टफेस्ट सब्जेक्ट ॲक्च्युली, आणि सगळ्याचं ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये. मॅथ्सचं, फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं ॲप्लिकेशन आहे, आणि आता तर बायो इन्फॉर्मॅटिक्स वगैरे म्हणून तर कम्प्युटर सायन्सचं पण ॲप्लिकेशन आहे. बरोबर. सो त्यामुळे मला तरी असं वाटतं की फिजिक्स हे अवघड येते, हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे. चांगली गोष्ट आहे, मुलांनी त्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आणि त्याला एक वेगळ्या ॲल्गोरिदमने, वेगळ्या अप्रोचने अभ्यास करून, स्ट्रक्चर्ड तरीकेने अभ्यास करून ते इझिली क्रॅक होऊ शकतं. प्रॉब्लेम सॉल्विंग, वाईड व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग लागतं आणि स्वतःची थिंकिंग अबिलिटी डेव्हलप करावी लागते. हां, विदाऊट थिंकिंग अबिलिटी डेव्हलप करून फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. हां, एका गोष्टीकडे फक्त मला तुमचं लक्ष वेधायचं आहे याच्यामध्ये, की नीटवरती आपण जेव्हा बोलतोय तेव्हा बरीचशी चर्चा ऐकली आहे. तर त्याच्यामध्ये नीट आणि नीटचा अभ्यास हा AIच्या माध्यमातून आपण करतोय. ही काय थिंकिंग आहे नेमकं, किंवा हे काय विषय आहे की नीटचा जो काही अभ्यास आहे कुठलाही अभ्यासात उपयोग होईल. नीटच नाही, JEE मध्ये पण होतो, CET मध्ये पण होतो, 12वीच्या बोर्डाच्या अभ्यासासाठी पण होऊ शकतो. AI ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे की जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मला काहीतरी प्रश्न आला, आता माझं हे टेक्स्टबुक आहे, या टेक्स्टबुकवरून माझी परीक्षा आहे सपोज, मला या टेक्स्टबुकमध्ये मला काही गोष्ट कळली नाही आणि तुम्ही माझे शिक्षक आहात, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही तेव्हा अवेलेबल नाही आहात. आता मग मी काय करणार, मी वाट बघणार जोपर्यंत तुम्ही मला भेटत नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्हाला उत्तर देताय. पण AIच्या थ्रू आजकाल हे AI बॉट्स, इन्स्टंट डाऊट सॉल्व्हर्स एवढे इझिली अवेलेबल आहेत की तुम्ही त्या AIच्या, जसं तुम्ही ChatGPTमध्ये कन्वर्स करता तसा मी प्रश्न टाकला तो पटकन उत्तर देतो आणि ॲक्युरेटली उत्तर देतो बऱ्यापैकी. त्यामुळे इन्स्टंट डाऊट सॉल्विंगसाठी किंवा आज मला खूप काही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्याला समराईज करायचं आहे, मला हा डॉक्युमेंट समराईज करायचा, मी पूर्ण माझी टेक्स्टबुक जर PDF मी टाकलं त्याच्यामध्ये AI टूलमध्ये, त्याला समराईज करून द्या, मला त्याचा एक स्लाईड डेक बनवून द्या, मला त्याचा एक माइंड मॅप बनवून द्या, मला एक इन्फोग्राफिक बनवून द्या, मला त्याचा एक व्हॉइस नोट बनवून द्या, किंवा मला त्याचा एक पॉडकास्ट बनवून द्या, इट कॅन मेक इट. सो त्यामुळे असे भरपूर AI टूल्स अवेलेबल आहे ज्याच्यातून तुम्ही हे करू शकता. मला काहीतरी लक्षात ठेवायचं तर मला एक मेमॉनिक क्रिएट करा. माझं किशोर कुमारचं माझं हे गाणं मला सरळ आवडतं. आता आजकालच्या मुलांना कदाचित अरिजित सिंग किंवा अजून कोणी आवडत असेल, पण जे कोण म्हणजे मला हे गाणं आवडतं, मला या गाण्याच्याच ट्यूनमध्ये मला हे जे काही इन्फॉर्मेशन पीस आहे हे मला बसून एक मला म्युझिकल पीस मला प्ले करून द्या. मग मी ते गाणं ऐकता मला काहीतरी फॉर्म्युले लक्षात राहू शकतात, मला काही इक्वेशन लक्षात राहू शकतात, मला काही बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये काही इन्फॉर्मेशन लक्षात राहू शकते. त्यामुळे AIला इंटिग्रेट करणं आणि क्रिएटिव्हली इंटिग्रेट करणं, छान इन्फोग्राफिक्स, कलरफुल इन्फोग्राफिक्स दाखवून किंवा माइंड मॅप्स क्रिएट करून किंवा स्लाईड डेक्स क्रिएट करून किंवा असे व्हॉइस नोट क्रिएट करून, मेमॉनिक्स क्रिएट करून खूप जबरदस्त पॉसिबल आहे. त्यामुळे AIचा वापर चांगल्या अभ्यास कसं करायचा किंवा चांगलं शिकवायचं कसं, टीचर्ससाठी पण स्टुडंट्ससाठी पण, दोन्ही बाजूसाठी अत्यंत उपयोगी टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही तेव्हा तेच म्हटलं की टेक्नॉलॉजी खूप सुपर्ब आहे. म्हणजे याच्याने तर तुम्ही त्याचा सदुपयोग केला तर अमेझिंग गोष्ट आणि अमेझिंग रिझल्ट्स क्रिएट होऊ शकतात. फक्त आता जर तुम्ही त्याचा दुसरी बाजू
वापरली. मला आता सोशल मीडियाचा मला हा कॉन्टेंट बघायचा आहे, मला तो कॉन्टेंट बघायचा आहे, मी पॅरलली ते बघतो, हे बघतो, ह्याला फॉलो करतो, फॉलो. त्याच्यामध्येच जर तुम्ही फिरत राहिला तर मग ते पण एक मोठं लॅबिरिंथ आहे. बरोबर आहे. तर आता ते कशामध्ये तुम्ही तुमचा टाईम आणि एनर्जी आणि लक्ष इन्व्हेस्ट करता त्याच्यावरती अवलंबून. त्यामुळे विद्यार्थ्याचा विवेकशक्ती, विद्यार्थ्याचा संयम आणि विद्यार्थ्याची इच्छाशक्ती त्यावरतीच सगळं आहे. तो चांगला विद्यार्थी ठरेल का नंतर मग काहीतरी गडबड करेल. बरोबर आहे. मुलं AI वापरून परीक्षेमध्ये कॉपी पण करतात, चीट पण करतात. ऑनलाईन टेस्टमध्ये 3 तासाचा पेपर लिटरली 30-40 मिनिटमध्ये संपवतात. काय तो प्रश्न ते स्कॅन करून टाकतात, उत्तर मिळतं, ते सगळे ABCD करून टाकतात, पटकन प्रॉब्लेम सॉल्व, मार्क मिळतात. पॅरेंट्स खुश, स्टुडंट खुश, कोचिंग क्लास खुश, सगळं खुश. नंतर ॲक्च्युअल परीक्षा जेव्हा होते तेव्हा खरं पिक्चर बाहेर येतं की हा तर कॉपीज करत होता, चीट करत होता. अशा कितीतरी केसेस सगळीकडे सापडले जातात. अरे, नवीन गोष्ट ऐकली आहे म्हणजे ती. हां, म्हणजे AI वापरून तुम्ही चीट पण करता, कॉपी पण करता. म्हणजे बेसिकली मला तेच म्हणायचं आहे, शेवटी तुमच्या वृत्तीवरती आहे. आज मी शिक्षक आहे, तर मला आज जर चांगलं शिकवायचं असेल आणि माझ्या शिकवण्याची पद्धत आणि माझे टूल्स मला वापरायचे असेल तर मी AI वापरू शकतो. आणि काहीतरी चुकीचं काम करण्यासाठी पण कोण वापरू शकतं त्याचा AIचं. शेवटीचं टेक्नॉलॉजी कधी चांगली वाईट नसतेच वापरणाऱ्यावरती. दुसरीकडे एक आपण ज्यावेळेस आता या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय त्यामध्ये प्रवेश परीक्षावरती बऱ्यापैकी आपण बोलत असताना प्रवेश परीक्षा खरंच इतकी महत्त्वाची आहे का? आपण त्याच्यावरती दोनदा बोललोयच याच्या आधी. प्रवेश परीक्षा खरंच महत्त्वाची का? याच्यापेक्षा एखादा डाऊट सॉल्व करणे किंवा काहीतरी रिसर्च करणे हे पण महत्त्वाचं आहे ना. याकडे कसं बघितलं पाहिजे? प्रवेश परीक्षा फक्त एवढंच बघून आपल्याला चालणार नाही. नाही, तुम्ही खरं म्हणताय, मी ॲग्री करतो तुमच्याशी. पण आता ना आपण भारतात एका अशा देशात राहतोय जिथे कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगले A ग्रेड सीट्स किंवा A+ ग्रेड सीट्स किंवा टॉप नॉच सीट्स प्रत्येक क्षेत्रात खूप कमी कॉलेजेसमध्ये आहेत. 40,000 कॉलेजेस आहेत हायर एज्युकेशनचे. पण आता इव्हन इंजिनिअरिंगमध्ये 3,500 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पण मुलं ज्यांना जिथे ॲडमिशन त्यांना घ्यायची आहे किंवा जे सॉर्ट आफ्टर कॉलेजेस आहे जिथे एक चांगला पिअर ग्रुप मिळेल, चांगले फॅकल्टीज असतील आणि एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि चांगले प्लेसमेंट्स आहेत, मग असे ते खूप कमी पर्सेंटेज ऑफ कॉलेजेस आहेत. 5-6% कॉलेजेस असे असतील जिथे खरं हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग सगळ्या मुलांना त्या 5-6% कॉलेजेसमध्ये तिथेच त्याच टॉप 5-6% कॉलेजेसमध्येच यायचे ना. मग त्यांना कसं फिल्टर करणार? त्याच्यासाठी प्रवेश परीक्षा आली आहे. मग प्रवेश परीक्षा ही एक सोशिओलॉजिकल रियालिटी आहे. इट्स अ फिल्टरिंग प्रोसेस. तर त्याच्यामुळे असं झालं आहे. म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे. आता त्याला सॉल्व करण्यासाठी 2 मेथड्स आहेत. एक तर आहे की तुम्ही कॉलेजेस वाढवा, तेवढे चांगले कॉलेजेसचं प्रमाण वाढवा, कॉलेजेस तयार करा. तेवढे चांगले कॉलेजेस तयार करा. पण हे एवढं सोपं नाही आहे आणि खूप दीर्घ काळ लागतो आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची खूप सॉलिड विल लागते, खूप इन्व्हेस्टमेंट लागते आणि खूप गोष्टी अलाईन व्हायला लागतात. सोपं नाही ते. आपल्याला इथे बसून बोलणं सोपं आहे, पण ते तसं सोपं नाही आणि वेळ लागतो, कालावधी खूप मोठा लागतो. दुसरं सोल्युशन जे खरं मला असं वाटतं जे महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न पण रिलेव्हंट आहे, तो असा आहे की तुम्ही कुठल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेताय ह्याला जर महत्त्वच नाही राहिलं, फक्त तुम्ही नॉलेज आणि स्किल्स कुठले मिळवत आहेत हेच जर महत्त्वाचं राहिलं, सगळे जे कंपनीज जॉबमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जे तुम्ही कुठल्या कॉलेजचे आहात, तुम्हाला किती CGPA मिळाला, हे जर न बघता तुम्ही जर त्यांना कुठला तरी प्रोजेक्ट बनवायला द्या, कुठला तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायला द्या आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करतोय ह्याच्या बेसिसवरती जर त्याला तुम्ही जर नोकरी देऊ शकत असाल तर बरं. आता पॅलेंटिन नावाची जी US कंपनी आहे, वन ऑफ द बिगेस्ट, म्हणजे USच्या डिफेन्स गव्हर्नमेंटला ते गोष्टी सप्लाय करतात, लॉकहीड मार्टिनपेक्षाही मोठी आहे. तर त्यांनी रिसेंटली एक ट्रेंड सुरू केला की कॉलेज ड्रॉपआउट्सना, स्कूल ड्रॉपआउट्सना पण ते हायर करायला लागले अमेरिकेमध्ये. म्हणजे आम्हाला नाही, वी आर नॉट कन्सर्न की तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आहात, की तुम्हाला डिग्री तुमची कंप्लीट झाली की नाही. आम्ही तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व करायला देणार की आम्ही तुम्हाला एक प्रोजेक्ट देणार, हा सॉल्व करा, आम्हाला प्रेझेंट करा, आम्ही तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग करू, तुम्ही जर करू शकलात तर यू आर हायर्ड. हा ट्रेंड आता पिकअप होतोय बऱ्याच टॉप कंपनीजमध्ये. आता इंडियात नाही आला तो अजून, पण तो बाहेर आहे. आणि तो जेव्हा इंडियन कंपनीजमध्ये पण येईल की तुम्ही कुठल्या IITतले आहात का तुम्ही अमुक कुठल्या ह्याच्यामधले COEPचे आहात का कुठल्या कॉलेजचे आहात, A ग्रेड B ग्रेड डज नॉट मॅटर. आज तुम्ही अमोल तुम्ही आहात, तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी आलात, मी तुम्हाला हा प्रश्न देतोय, तुम्ही हा प्रश्न मला सॉल्व करा आणि मला एक्सप्लेन करा तुम्ही काय केला, तुमची थॉट प्रोसेस मला समजायची आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी हे नॉलेज तुम्ही कुठून मिळवलं ह्याच्याबद्दल मी तुम्ही चर्चा करीन. मग तुम्ही मला मी या अमुक डिजिटल युनिव्हर्सिटीतून शिकलो, मी या कोर्सेरातून शिकलो, युडेमीतून शिकलो, मी या ग्रोथ स्कूलून शिकलो किंवा त्या अपग्रेडहून शिकलो, ग्रेट लर्निंगहून शिकलो, मी कुठूनही शिकलो, पण मला हे नॉलेज आहे.
मला नाही कन्सर्न आहे की तुम्ही कुठल्या डिग्री तुम्ही कुठून करताय का काय करताय. तुम्हाला या रोलसाठी तुम्हाला सक्षम नॉलेज आहे ना, तर मी तुम्हाला जॉब देतो. हे कल्चर जेव्हा रिक्रुटमेंटमध्ये जेव्हा होईल, मग ॲटोमॅटिकली या सगळ्या प्रवेश परीक्षाचं महत्त्व कमी होणार आणि तुम्हाला काय माहिती आहे आणि तुम्ही काय नॉलेज मिळवताय आणि काय रिसर्च करताय ह्याला महत्त्व ॲटोमॅटिकली वाढणार. आणि हे सुरू होणार अपस्ट्रीम, इट विल गो फ्रॉम द कंपनीज. जेव्हा कंपनीज या गोष्टीला जास्ती प्राधान्य द्यायला लागतील रादर दॅन तुम्ही कुठल्या कॉलेजच्या टॅगचे आहात, नाही तर तुम्ही कुठल्या डिग्री मिळवली, तुमचं CGPA काय आहे, स्कोअर काय आहे परीक्षांमध्ये इंजिनिअरिंगच्या वगैरे, ह्याला महत्त्व देण्याच्या ऐवजी त्यांनी जर ॲक्च्युली त्यांचा त्यांचं स्क्रीनिंग प्रोसेस थोडी चेंज केली, ट्विक केली, तर मग तुम्ही बघाल की मग सगळे लोक नॉलेजच्या मागे लागतील आणि या अशा नुसत्या प्रवेश परीक्षा ह्याच्या नाही, कारण बऱ्यापैकी आपण जेव्हा बघतो तेव्हा स्टार्टअप, आता जी काही नवीन संकल्पना बऱ्यापैकी येते सगळी, स्टार्टअप हा शब्द आता सगळ्यांच्या रूढ झालाय त्या अर्थाने. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही कुठला करताय याच्यावरती स्टार्टअप उभे राहतात. आणि पूर्ण एंटरप्रेन्योरशिप इज यू आर सॉल्व्हिंग वन प्रॉब्लेम. काहीतरी समाजाला गरज आहे, देर इज सम व्हॉइड इन सोसायटी, प्रॉब्लेम. आणि जी कंपनी त्या व्हॉइडला फुलफिल करते ती कंपनी सक्सेसफुल होते. स्टार्टअप आहे त्यामुळे तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह करतोय. मग प्रॉब्लेम सॉल्व्हर्सच पाहिजेत ना. मग तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह पाहिजे, मग त्याला डिग्रीची काय गरज आहे, म्हणजे किंवा तुम्ही अमुक युनिव्हर्सिटीची काय गरज आहे. म्हणजे आज मी सपोज 8वी नापास जरी असलो, पण मला जर आज काहीतरी करता येते तर मी का नाही सक्सेसफुल व्हायला पाहिजे, बरोबर, असं मी म्हणतोय. म्हणजे मी 8वी पास केले, पण मी तुम्हाला सांगतोय म्हणजे बरोबर. त्यामुळे आपण म्हणजे जे काही या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून बोलतोय त्याच्यावरती की तुमचं नॉलेज, विद्यार्थ्याचं नॉलेज आणि विद्यार्थ्याची, आपण जे म्हणतो की जेईचा अभ्यास तो कशासाठी केला पाहिजे, त्याची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी काही पद्धत आहे ती लॉंग टर्मला हे होणारच आहे. मी तुम्हाला म्हणतो लॉंग टर्म म्हणजे खूप 10 वर्ष नाही, मला तरी असं वाटतं हे पुढचे 3 ते 5 वर्षामध्ये हा बदल होणारच आहे. आणि हा इट इज ऑलरेडी ड्रिव्हन फ्रॉम द US आणि फ्रॉम द युरोपियन कंपनीज, आणि हळूहळू ते इंडियामध्ये पर्क्युलेट होणार. त्याला कदाचित काही महिने किंवा 2-3 वर्ष, फार 2-3 वर्ष लागणार आहे. हा कल्चर बदल होणारच आहे. हा कल्चरल शिफ्ट झाला ना रिक्रुटमेंट सीनमध्ये, तर तुम्ही बघाल की विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि प्रोफेसर्स आणि युनिव्हर्सिटीजमध्ये सगळीकडे हा नॉलेज स्पेसिफिक अँड नॉलेज ओरिएंटेड होणार. आपण टीचर सेंट्रिक, स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन म्हणतो, नॉलेज सेंट्रिक व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि रिसर्च सेंट्रिक व्हायला पाहिजे. तर ते होईल. आणि हे बहुतेक या AI आणि या सगळ्या या ज्या गोष्टी होत आहेत ना त्याच्याने होणार आहे. आज मला सांगा की तुम्ही IITमध्ये शिकलात किंवा कुठे अमुक एका कॉलेजमध्ये जाऊन जे नॉलेज घेताय एका सब्जेक्टचं, ते त्याच प्रोफेसर त्या जे तुमच्यासमोर आले आहेत त्यांच्याकडून घेण्याची गरज काय. आज त्या टॉपिकबद्दल लेक्चर्स अवेलेबल आहेत फ्रीली. आणि MIT, केम्ब्रिज, स्टॅनफर्ड, प्रिन्स्टन सगळ्यांचे टॉप प्रोफेसरचे लेक्चर्स फ्रीली अवेलेबल आहेत, ₹1 खर्च न करता. मग का नाही, म्हणजे मग कशासाठी, मग महत्त्व काय राहिलं त्याच्यामध्ये, असं ते होतंच ते थोडंसं. पिअर ग्रुप, इकोसिस्टम, तुम्ही लॅब वर्क करता, प्रोजेक्ट करता, ह्याच्यातून तुमचं खरं नॉलेज होतं. त्यामुळे युनिव्हर्सिटीसारख्या सिस्टमला जावं लागणार, ते बरोबर आहे. पण युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसचा पण पर्पज आता हळूहळू शिफ्ट होणार, त्यांचा रोल चेंज होणार आणि त्यांची भूमिका पण बदलणार. ते करावीच लागणार आहे. मग हे सगळं जर इव्हॉल्व्ह झालं तर मग नॉलेज सेंट्रिक होईल. तुम्ही जो म्हणतात ते, मग डाऊट विचारला तर डाऊटलाच महत्त्व राहणार. मग ते प्रवेश परीक्षा विल बिकम सेकंडरी. आता उलट आहे. बरोबर आहे. आपण ज्यावेळेला प्रवेश परीक्षा म्हणतो सर, तेव्हा या प्रवेश परीक्षांचा जे काही तुम्हाला प्रवेश परीक्षा क्रॅक करायची 2 वर्षामध्ये, त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय असावा, किंवा ते स्टँडर्ड जी एक मेथड आहे ती कशा पद्धतीने असावी, म्हणजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेशर पण यायला नको, प्रेशर कुकरमध्ये टाकला असं पण वाटायला नको, अगदी इझिली पद्धतीनं ते हा जो काही अभ्यास आहे जेईचा, नीटचा, CETचा, हा कसा काय केलं पाहिजे, ते स्टँडर्ड फॉर्मॅट काय त्याचा. नाही म्हणजे एक स्टँडर्ड, आता कुठलीही परीक्षा घ्या तुम्ही, जेई, नीट, CET नाही ना, कुठलीही परीक्षा घ्या, त्याच्यासाठी 2-3 स्टँडर्ड गोष्टी सगळीकडे वर्क करतात. पहिल्या गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा करिक्युलमचा स्टडी तुमचा प्रॉपर पाहिजे आणि राईट सिक्वेन्सिंग पाहिजे. सिक्वेन्सिंग म्हणजे मी कुठल्या प्रणालीने ते सगळे चॅप्टर्स मी शिकणार. कुठल्याही रँडम पद्धतीने जर तुम्ही शिकलात तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होतो. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक थिंग करिक्युलम काय आहे आणि त्या करिक्युलमला सॉल्व्ह करण्याची माझी बेसिकली एक रोड मॅप काय आहे, की मी पहिला कुठला चॅप्टर शिकणार, मग दुसरा कुठला, मग तिसरा कुठला. तो सिक्वेन्सिंग एका चांगल्या तज्ज्ञांकडून वेट करूनच शिकायला पाहिजे. म्हणून कुठल्या चांगल्या शिक्षकांच्या अंडर, मार्गदर्शकाच्या अंडर शिकल्यानंतर त्याचा फायदा होतो. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे की नुसतं बायहार्ट आणि घोकमपट्टी करू नका, गोष्टी समजून घ्या आणि त्याला अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करा. हा एक सेकंड पॉईंट आहे. हा कष्ट असतात त्याच्यामध्ये, ते सोपं नाही आहे, पण आणि त्याला लगेच ओव्हरनाईट होत नाही, त्याला वेळ लागतो. कधी काही आठवडे लागतात, काही महिने लागतात, कधी वर्ष, सव्वा वर्ष पण लागू शकतो प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करायला. बट इट इज वर्थ इन्व्हेस्टिंग दॅट अमाऊंट ऑफ टाईम देअर. थर्ड गोष्ट जी आहे की प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन्स, PYQs ज्याला म्हणतात, की त्या परीक्षेमध्ये त्याचा पॅटर्न काय,
त्याला आधीच्या 8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये ते प्रश्न बघतात. आम्ही मुलांना गेले 48 वर्षाचे जेईचे प्रश्नांचं प्रॅक्टिस करून घेतो. गेले 48 वर्ष आलेले आम्ही चॅप्टर वाईज पॅटर्न वाईज क्लासिफाय करून विथ सोल्युशन्स मुलांना दिलेले आहेत. त्यामुळे म्हणजे असं एक डिटेल स्टडी तुम्ही त्या परीक्षा जी कुठली परीक्षा असेल तुमची गेले 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षाचे जर प्रश्न संच तुम्हाला मिळाला तर तुम्हाला साधारण एक आयडिया येते की त्या प्रश्नामध्ये काय लेवलचे प्रश्न कुठल्या टाईपचे प्रश्न काय पॅटर्न आहे. मग तुम्ही त्या अनुषंगाने मग तुमच्या अभ्यासाची तुमची प्रक्रिया तुम्ही करू शकता. आणि जेवढं सत्व तुमचं वाढलं जेवढं सात्विक तुमचे डाएट आहे सात्विक तुमचं लाईफस्टाईल आहे काहीतरी माइंड बॉडी बॅलन्ससाठी तुम्ही काहीतरी रोज करायला पाहिजे. काहीतरी गेम खेळा प्ले अ स्पोर्ट किंवा काहीतरी फिजिकल फिटनेस ॲक्टिव्हिटी करा योगा प्राणायाम मेडिटेशन करा काहीतरी तुमचं पाहिजे. आणि रात्री जागरण करणं वगैरे हे चुकीचं आहे. लवकर झोपा लवकर उठा म्हणजे वी विथ द नेचर्स क्लॉक ह्या सगळ्या जर गोष्टी केल्यानंतर तुमची मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ पण चांगली राहते. माइंड बॉडी बॅलन्स राहतं. उगाच अनड्यू स्ट्रेस न घेता सब्जेक्ट आणि अभ्यास एन्जॉय करून तुम्ही करू शकता. नाहीतर नुसतं काहीतरी लक्ष साधण्यासाठी अभ्यास करतोय नाही अभ्यासामध्ये जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पण एक गोडी लागायला पाहिजे. त्याच्या यू शुड लव्ह द सब्जेक्ट. म्हणजे आज आपण म्हणतो IPLची मॅच आपण 3 तास मस्त बघतो पण आपल्याला 3 तासाचं लेक्चर कोणाचं ऐकायला लागलं तर खूप बोर होतो का कारण त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे. बरोबर आहे. तर खरोखर कुतूहल असेल तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल जाणण्याचं तर तुम्हाला 3 तास काय 6 तास पण तुम्ही बसू शकता कुठलं तरी व्याख्यान ऐकण्यासाठी. पण ते सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण ऑफकोर्स म्हणजे आधी सिक्वेन्सिंग क्लिअर करा प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगमध्ये भर द्या. PYQs बघा आणि भरपूर मॉक टेस्ट द्या विथ ॲनालिसिस. हे 4 स्टेप अल्गोरिदम आहे कुठलीही टेस्ट क्रॅक करण्यासाठी कुठलीही परीक्षा जगातली. सर म्हणजे इथे बोलताना मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे. आपण जेव्हा आपण भेटतो जेव्हा आपण बोलतो मी तुम्हाला केव्हाही भेटलो तर तुम्ही एकदम फ्रेश असता सगळ्या गोष्टीमध्ये फ्रेश दिसता. याच्यासाठी काय करता तुम्ही विद्यार्थ्यांना पण सांगताना तुम्ही म्हणताय की योगा केला पाहिजे काही फिजिकली फिटनेस हे केलं पाहिजे तुम्ही काय करता या सगळ्या गोष्टींसाठी? नाही मी माझा रेग्युलर सुदर्शन क्रिया आणि जे काही मेडिटेशन्स आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन हे गुरुदेव श्री रविशंकरजीने शिकवलेले मी गेले 27-28 वर्ष प्रॅक्टिशनर आहे. मी IIT मध्ये जेव्हा होतो तेव्हापासून मी ते कोर्सेस करून शिकलो. त्यामुळे एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस कोर्स असतो एक सहज समाधी मेडिटेशन मी स्वतः एक सहज समाधी मेडिटेशन टीचर पण आहे मी आणि माझी पत्नी. त्यामुळे बेसिकली आय एम अ ग्रेट बिलिव्हर इन मेडिटेशन. त्यामुळे रोज मेडिटेशन केल्याने खूप छान सृजनशीलता येते फ्रेशनेस वाटतो आणि बरेच काही जे स्ट्रेसेस असतात दैनंदिन जीवनामध्ये कारण शेवटी आपण कुठली भूमिका निभवत असू तर आजकाल त्याच्यामध्ये काहीतरी स्ट्रेस असतोच बरोबर. पण त्या स्ट्रेसच्या थ्रू तुम्ही कम्फर्टेबली आणि स्मूथली जाऊ शकता. तर मला तर एकच सांगायचं आहे की म्हणजे बाकी तर ऑफकोर्स आहे काही जणांना काही स्पोर्ट खेळायला आवडतो काही जण वॉकिंग करतात जॉगिंग करतात सायकलिंग करतात कोण जिमला जातं प्रत्येकाचं वेगळं आहे बरोबर. तर मी योगा प्राणायाम मेडिटेशनवरती माझं दररोज साधना असते. त्यामुळे आय फील हॅपी आणि ते केल्यानेच माझा दिवस सुरू करतो. ऑफकोर्स मी पूजा वगैरे पण करतो पण ते पण आहे. पण महत्त्वाचं म्हणजे मुलांना सांगण्यासारखं म्हणजे तेच आहे की मेडिटेशन इज अ व्हेरी बिग गिफ्ट आणि ते शिकलात तर तुम्हाला तुमचं मन फ्रेश होईल शांत होईल आणि तुम्ही एका काइंड ऑफ प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून सेंटर्ड राहून तुम्ही सगळ्या तुमच्या गोष्टी करायला लागल्यानंतर सगळ्या गोष्टी स्मूथ होतात. आणि आपण म्हणतो की अमुक व्यक्ती लक्की आहे अमुक व्यक्ती तसं आहे तसं नसतं खरं म्हणजे त्याचं सत्व आहे असतं ही इज मोर सात्विक आणि त्याच्यामुळे सक्सेस कम्स टू द वन हू इज मोर डेडिकेटेड फोकस्ड सिन्सिअर आणि त्यामुळे असं आहे जनरली. तर त्यामुळे कुठल्याही फील्डमध्ये बघा तुम्ही आज ऑलिम्पिक गेम्समध्ये पण जे सगळे मेडलिस्ट बघा कुठे बघा तरी किती मेहनत केली असते त्या गोल्ड मेडलसाठी सिल्वरसाठी आपल्याला फक्त त्यांचा शेवटी परफॉर्मन्स दिसतो पण त्याच्यामागे त्यांनी काय काय केलेलं असतं. तर ते शेवटी साधना आणि तपश्चर्या लागतेच कुठल्याही गोष्टीसाठी. तर आणि मेडिटेशन ही खूप सोपी गोष्ट आहे आणि 20 मिनटंच करायची फक्त त्यामुळे रोज म्हणजे तुम्ही 2दा करू शकता 3दाही करू शकता पण बेसिकली एकदा अगदी 20 मिनटं तरी करा असं मी म्हणतो. त्याच्याने ॲटलिस्ट डिप्रेशन एन्झायटी आणि ॲडिक्शन्स तरी होणार नाही. हे जे ॲडिक्शन्स ऑब्सेशन्स वेगळ्या प्रकारचे OCDs आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आजकाल ऐकायला मिळत आहेत ना ते तरी होणार नाही. म्हणजे बाकी तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी नाही झाली तर हरकत नाही पण नॉन निगेटिव्हिटीमध्ये राहाल तुम्ही बरोबर आहे. कुठे निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला स्पर्श नाही करणार तेवढं तरी होऊ शकतं बरोबर. तर त्याच्यासाठी मी म्हणतो पुन्हा परीक्षेकडे आपण येतोय. रँकर आणि नॉन रँकर यांच्यातला फरक किंवा फक्त रँकर आला आता जेईची परीक्षेचा आपण आत्ताच जो रिझल्ट बघितला त्याच्यामध्ये 40-42 मुलांना 100% मिळाले बरोबर आहे.
तर हे 100% त्यांचा उदो होतो किंवा सगळीकडे त्यांची चर्चा होती. मग ज्या मुलांना कमी मार्क्स मिळाले किंवा कमी रँक्स आला ते तिथे कुठेतरी नाराज होतात किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याची हे असती. तर या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो आपण? ओके, जेई मेन्सचं तुम्ही उदाहरण दिलं पण सांगतो, 40-50% तुम्हाला मिळाले आता जानेवारी सेशनमध्ये, तर तुम्ही 90% एप्रिलपर्यंत सहज जाऊ शकता, जस्ट 2-3 आठवडे अभ्यास करून. 40% किंवा 50% आणि 90% फार फरक नाही आहे, फक्त एक 40-50 मार्काचा फरक आहे, म्हणजे 8-10 प्रश्नांचाच फरक आहे. ते तुम्ही पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये काही टॉपिक्स अभ्यास करून थोडीशी प्रॅक्टिस करून तुम्ही आरामात 40% ते 90% येऊ शकता. म्हणजे ॲक्च्युली 40% किंवा 50% स्टुडंट आणि 90% स्टुडंट ॲक्च्युली एकाच लेवलचा आहे, हे मी तुम्हाला सांगतो. कारण तो जो झोन आहे 50 मार्क ते 100 मार्काचा, तिथे प्रत्येक मार्काला 1-1 पर्सेंटाईल आहे आणि एका प्रश्न चुकीचा करेक्ट आल्याने 5 पर्सेंटाईलचा फरक पडतो. त्यामुळे कधी कधी ते खूप स्कोअरमध्ये डिफरन्स, पर्सेंटाईलमध्ये खूप मोठा फरक दिसतो, पण खरा म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या अबिलिटीमध्ये नसतो. तुमचा प्रश्न होता रँकर आणि नॉन रँकरचा डिफरन्स. बेसिकली 2 आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. एक तर नॉलेज मिळवणं आणि प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी मिळवणं, ह्याच्यासाठी जो लागणारा जो परिश्रम आहे, अभ्यास आहे, हा रँकर नॉन रँकरपेक्षा थोडा बेटर करतो, हा एक पॉईंट आहे. पण बऱ्याच वेळेला असंही बघितलेलं आहे की जो नॉन रँकर होता त्यांनी तेवढा चांगला अभ्यास केला होता आणि योग्य पद्धतीनेही केला होता, तरी पण दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स, मोठी तफावत रँकमध्ये दिसते. ते काय होतं? तर त्याच्याने दुसरा भाग आला की कारण जेई असेल किंवा नीट असेल ना, त्याच्यामध्ये 60% भूमिका तुमच्या नॉलेज किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटीची असते मार्कांची. 40% ना तुमच्या एक्झाम बिहेवियरमुळे असतं. बरोबर. मग एक्झामच्या 3 तासामध्ये किंवा त्या 6 तासामध्ये तुम्ही काय करता, तुम्ही कसा सॉल्व्ह केला पेपर, अटेम्प्ट रेशिओ, तुमचं अटेम्प्ट स्ट्रॅटेजी काय होती, तुमची गेसिंग स्ट्रॅटेजी काय होती, तुमची टाईम मॅनेजमेंट काय होती, तुमचं तुमची टेम्परमेंट कशी होती, तुमचा स्टॅमिना किती होता, हे सगळ्या एक्झाम बिहेवियरवरती 40% मार्क आहेत. तर बऱ्याच वेळा तो नॉन रँकर या एक्झाम बिहेवियरवरती एवढं काम नाही करत, तो अभ्यासच करत राहतो. नुसता अभ्यास केल्याने तुमची नॉलेज आणि प्रॉब्लेम सॉल्विंगबिलिटी वाढणार. तुम्हाला मी प्रॉब्लेम दिला तर कदाचित तू 10-15 मिनिटात सॉल्व्ह करशील, पण परीक्षेत तोच प्रश्न 3 मिनिटात 2 मिनिटात सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न एका मागे असणार, त्यामुळे तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागतं फ्रॉम वन चॅप्टर टू दी अदर, वन टॉपिक टू दी अदर. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम बिहेवियर डेव्हलप करावी लागेल आणि एक्झाम बिहेवियर डेव्हलप करण्याची बेस्ट मेथड आहे की लॉट्स ऑफ मॉक टेस्ट विथ अनालिसिस. खूप मॉक टेस्ट द्यायच्या आणि त्याचं अनालिसिस करत राहायचं. कुठे चुका केल्या, मी कसं इम्प्रूव्ह करू शकतो, मी कुठला प्रश्न आधी करायला पाहिजे होता, कुठला प्रश्न नंतर करायला पाहिजे, कुठला प्रश्न खरा सोडून द्यायला पाहिजे होता, कुठल्या प्रश्नामुळे माझा टाईम खूप गेला, ह्याचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करत राहिल्यानंतर हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते. पहिल्या परीक्षेत काही होत नाही, पहिल्या 2-4 परीक्षेमध्ये आपल्याला कळत नाही नेमकं कसं काय ऑर्गनाईज करायचं, पण हळूहळू जसं आपण सायकल शिकतो तेव्हा पहिल्यांदा बसलो आणि आपल्याला बॅलन्स झालं असं नाही होत ना, आपण 10 वेळा पडलो, इथे पडलो तिथे पडलो, मग कुठेतरी एकदा तो बॅलन्स आला तो राहतो. बरोबर. तो रिदम येईपर्यंत मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. तर नॉन रँकर बऱ्याच वेळेला तो बॅलन्स येईपर्यंत, तो रिदम येईपर्यंत मॉक टेस्ट देतच नाही, खूप कमी मॉक टेस्ट देतात किंवा त्या मॉक टेस्टचं विश्लेषण करत नाहीत, अनालिसिस करत नाही. नेमकं काय झालं. आणि अनालिसिसमध्ये पण मिस्टेक्स पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कन्सेप्च्युअल मिस्टेक्स, टेक्निक बेस्ड मिस्टेक्स, इन्फॉर्मेशन बेस्ड मिस्टेक्स, सिली मिस्टेक्स, आणि प्रत्येकाचे उपाय वेगळे आहेत. त्यामुळे मग योग्य अनालिसिस पाहिजे, मग आपल्याला योग्य त्याच्याने पुढे इम्प्रूव्ह कसं करायचं ते कळतं आणि मग हळूहळू करतं. बेसिकली स्टीव्ह जॉब्स जे होते ॲपलचे, ते म्हणायचे की जसं तुम्ही आता रँकर आणि नॉन रँकरचा डिफरन्स म्हटलं, तसं सक्सेसफुल आणि नॉन सक्सेसफुल पर्सनचा डिफरन्स काय आहे, तर त्यांचं असं उत्तर होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की द सक्सेसफुल पर्सन नोज टू डिसायफर सिग्नल फ्रॉम द नॉईज. म्हणजे जगात सगळं केऑस चालू असतो, त्याच्यामधला सिग्नल जो आहे तो पकडण्याची अबिलिटी त्याच्याकडे असते. म्हणजे असं आपण आपल्या ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये म्हणतो, स्वॉन म्हणतो किंवा हंस म्हणतो, त्याला बरोबर दूध आणि पाण्यामध्ये दूध बरोबर काढता येतं, तसं यू शुड बी एबल टू टेक आउट द सिग्नल फ्रॉम द नॉईज. सो दॅट अबिलिटी इज व्हेरी क्रुशियल. म्हणून परीक्षांमध्ये पण भरपूर ॲनालिसिसमध्ये भरपूर पॅरामीटर्स असतात, त्याच्यापैकी जो खरा अर्क आहे, जो मेन पॉईंट आहे जिथून खरं इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं, ते काढून घेऊन पुढे जाणं गरजेचं. त्यासाठी एक चांगला मार्गदर्शक, मेंटॉर, टीचर लागतो आणि मग ते होऊ शकतं. सो दिस इज द बेसिक डिफरन्स, दॅट्स ऑल आय विल से. सर, ज्यावेळेला आपण या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं, आणि अजून एक पॉईंट म्हणजे शिक्षकांबद्दल आदर आणि शिक्षकांचं इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं, हे पण रँक मोठा फरक आहे. हा माहिती झाला, पण ते पण शिक्षकांनी जे सांगितलं ते जर आपण केलं नाही तर मग ते कसं होणार. त्याच्यामध्ये ते शिक्षकांची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. बरोबर. याच्यामध्ये फक्त एका प्रश्नाकडे मला यायचं, आपण त्याच्यावरती मध्यंतरी पण बोललोच होतो, परत आता एक छोटासा प्रश्न त्याच्यावरती मी घेऊ इच्छितो की ज्यावेळेला आपण या स्पर्धा परीक्षांची किंवा
परीक्षांची चर्चा करतोय, JEE असेल, नीट असेल, CET असेल किंवा अदर MPSC असेल, UPSC असेल, याच्यामध्ये फाउंडेशन कोर्सला खरंच किती महत्त्व आहे आणि फाउंडेशन कोर्स केलाच पाहिजे किंवा त्याचं काय स्ट्रक्चर आहे? आता बेसिकली कॉम्पिटिशन खूप जास्ती झाली आहे या प्रवेश परीक्षांमध्ये, स्पेशली JEE ॲडव्हान्समध्ये, JEE मेन्समध्ये, नीटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. 12 15 लाख दिसतात आणि त्याच्यापैकी बरेच रिपीटर पण आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये नुसते फर्स्ट अटेम्प्टर असते तर गोष्ट वेगळी, रिपीटर आहे. आणि JEE ॲडव्हान्समध्ये जेवढी मुलांना शेवटी रँक मिळतो, एक साधारण 40-50 हजार मुलांना रँक मिळतो, त्याच्यापैकी ऑलमोस्ट निम्मी मुलं तर रिपीटर असतात, ड्रॉपर असतात. मग जेव्हा एवढी कॉम्पिटिशन आहे आणि तर तुम्हाला ह्या परीक्षा क्रॅक करायच्याच आहेत, असा तो तुमचं ध्येय आहे, तुम्हाला या टॉप नॉच कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे असं अपेक्षित आहे, तर मग तुम्ही 8वी 9वी 10वीपासून अभ्यास करायला पाहिजे. नाही तर मग सगळा लोड या 2 वर्षात कंप्रेस 2 वर्षात करणं शक्य आहे, पण मग तेव्हा तणाव होणार, स्ट्रेस होणार. तो स्ट्रेस होऊ नये म्हणून 8वी 9वीपासून जर सुरू केलं तर मग स्मूथली ते क्रॅक होतं. अजून एक पॉईंट तुम्ही जो मगाशी मला म्हणालात की प्रवेश परीक्षा चं महत्त्व कसं कमी होऊ शकतं, ते असंही आहे की जर नंबर ऑफ कॉलेजेस चांगले वाढले तर ते तसं स्ट्रक्चरली अवघड आहे. पण एक ट्रिक आहे की फॉरेन युनिव्हर्सिटीज ॲक्ट जो पास झाला आहे आता 4 महिन्यापूर्वी, तर बरेच फॉरेन युनिव्हर्सिटीजने आता इंडियामध्ये येऊन एक्झिस्टिंग इंडियन कॉलेजेसबरोबर कोलॅबरेट करून जॉईंट कोलॅबरेटिव्ह डिग्रीज केल्या, तर त्या कॉलेजचा दर्जा वाढेल. त्यामुळे असे चांगले A ग्रेड कॉलेजेसचा नंबर ॲटोमॅटिकली वाढणार. म्हणजे आपल्या इंडियन कॉलेजलाच पुढच्या 8-10 वर्ष वेळ द्यायचा आणि इम्प्रूव्ह करायला तर खूप वेळ लागेल. आता एक्झिस्टिंग चांगली जी काही कॉलेजेस वर्ल्ड वाईड आहेत त्यांनी जर एक्झिस्टिंग कॉलेज टायअप केलं ॲज पर द फॉरेन युनिव्हर्सिटीज ॲक्ट पॉसिबल आहे तसं करणं, तर मग मात्र खूप ऑप्शन्स मुलांना राहतील. मग आज सगळी मुलं इंजिनिअरिंगमध्ये फक्त IIT कडे बघतात, आज IITला पण कॉम्पिटिशन येईल. बरोबर आहे. आणि मग मुलं अजून बऱ्याच ठिकाणी जातील आणि मग सीट्स वाढतील. मग सीट्स वाढल्यानंतर मग हे सगळं प्रेशर कमी होणार, हा स्ट्रेस कमी होणार. बरोबर. दुसरा याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे त्याच्यावरती चर्चा खूप होते, तो गरजेचाही आहे, परंतु या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोचिंग क्लासेसची भूमिका, कोचिंग क्लासेसनी हे जे काही मार्केट आहे याची हाईप एक कुठेतरी क्रिएट केली आहे असं वाटतंय का तुम्हाला? आहे ना, बऱ्यापैकी आहे, केलेली आहे क्रिएट. कुठली इंडस्ट्री आपलं आणि बेसिकली कस्टमर फेसिंग इंडस्ट्री आहे. आणि इथे ही इंडस्ट्री अशी आहे की आमचा जो कंझ्युमर आहे, कंझ्युमर स्टुडंट आहे, कस्टमर पेरेंट आहे आणि कंझ्युमर एव्हरीडे येतो क्लासमध्ये. असं कुठल्या बिझनेसमध्ये असं होत नाही की क्लायंट एव्हरीडे येतो, दर दिवशी येत असतो, असं नाही होत. हे एज्युकेशनमध्येच होतं आणि हे बेसिकली शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूशन्समध्येच होतं. आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पेरेंट्स आणि स्टुडंट्सची अपेक्षा असतात की तुम्ही क्वालिटी द्यावी आणि रिझल्ट्स प्रोड्यूस करावे. शाळा कॉलेजेसमध्ये थोडंसं अकाउंटेबिलिटी दोन्ही साईडला असते, त्यामुळे टीचर्स पण पेरेंट्स स्टुडंट्सवरती, कारण त्यांच्याकडे डिग्री असते, काहीतरी सर्टिफिकेट असतं त्यांच्या हातात. कोचिंग क्लासला फक्त क्वालिटी आहे, बाकी काही होल्ड करायला त्यांच्या हातात कुठली स्टॅट्युटरी पॉवर्स नाही आहेत की कोचिंग क्लासचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट, डिग्री नाही मिळत. तर त्यामुळे कोचिंग इन्स्टिट्यूशन्सना स्वतःचा एक दर्जा मेंटेन करण्यासाठी त्यांनी त्यांचं एक हाईप क्रिएट केलेलं आहे, फॅक्ट आहे. तुमचा जर असा प्रश्न असेल की तुमचा हाच प्रश्न होता ना की हाईप केलं आहे की नाही केलं आहे, का त्याच्या पण वेगळा काही प्रश्न होता? नाही, हाईप क्रिएट केलं आहे का, आणि जो काही विषय आहे की 2 वर्षाचा जो काही करिक्युलम आहे या सगळ्या गोष्टींचा, तो कसा व्यवस्थित पद्धतीने त्यांनी डिझाईन केला पाहिजे, त्याच्यावरती विद्यार्थ्यांना कसं त्यांनी एकत्रित केलं पाहिजे? नाही, म्हणजे प्रत्येक कोचिंग इन्स्टिट्यूशन आपल्या पद्धतीने करतच आहे, पण मला असं वाटतं की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जे कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये जॉईन करायच्या आधी एक सिम्पल गोष्ट करावी की त्या क्लासमध्ये शिकलेल्या 2-3 विद्यार्थ्यांशी बोलावं आणि त्यांच्या पालकांशी बोलावं. मग हे जे हाईप वगैरे जे काय क्रिएट केलं जातं ते बाजूला राहतं आणि खरं अर्थ आणि सबस्टन्स जो आहे की त्या कोचिंग इन्स्टिट्यूशन काय ॲक्च्युली डिलिव्हर करते ते तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही ॲक्च्युली 2-4 विद्यार्थ्यांशी बोलता त्या पर्टिक्युलर कोचिंगला. नुसती जाहिरात बघून किंवा काहीतरी सेमिनार किंवा काहीतरी तुम्ही काउन्सिलिंग ऐकून लगेच किंवा कुठलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर छान असतं, काहीतरी नाव मोठं असतं, काहीतरी मोठे फुल पेज ॲड कोण देतं, कोण होर्डिंग करतं, काही मोठे क्लेम्स करतं, त्या बेसिसवरती तुम्ही जर ॲडमिशन कुठे घेत असाल तर चूक होऊ शकते. पण त्या क्लासमध्ये, आणि कधी तो नॅशनल लेवलचे क्लास असतो, पण पुण्यामध्ये तसा आहे का, काही फ्रँचायसी आहे का, काय आहे हे माहिती पाहिजे. आणि जर तसं असेल तर तुम्ही त्या क्लासचं बेसिक तिथे शिकलेल्या विद्यार्थ्यांशी 2-4 मुलांशी बोलूनच संवाद साधून खात्री करून मग तुम्ही ॲडमिशन घ्या. मग काही फसवणूक होत नाही युजली, असं आम्ही जनरली सुचवतो. आणि पुढे जे काही AIचा हा काळ येतोय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की टू सम एक्सटेंट ह्युमन टीचर्स आणि यांची भूमिका बदलणार. कोचिंग क्लासेसना पण आपल्याला स्वतःला चेंज करावं लागणार, AI इंटिग्रेट करावं लागणार. बरोबर. हे कोचिंग वर्सेस AI नाही आहे, कोचिंग आणि AIला
हे इंटिग्रेट integrate करून त्यांना चांगल्या इंटिग्रेट होऊन आणि विद्यार्थ्यांना चांगलं deliver करू शकतात. बरंच काय होऊ शकतं आणि हायब्रिड मॉडेल मग शेवटी डेव्हलप होईल. ह्युमन टीचर्स, AI टीचर्स दोन्ही इन कोऑर्डिनेशन आणि सिंक शिकवतील. कारण शेवटी भावनिक लेवलला हे टीचिंग नुसतं बौद्धिक लेवलला नसतं. बरोबर आहे. इट्स नॉट जस्ट अन इंटेलेक्च्युअल एक्सचेंज, इट्स ऑल्सो अन इमोशनल एक्सचेंज. त्यामुळे ह्युमन प्रेझेन्स नेहमी राहणार, तर जाणार असं रिप्लेस नाही होणार. पण आता AI विल कॉम्प्लिमेंट अँड सप्लिमेंट द ह्युमन टीचर. त्यामुळे त्याचा रोल बदलणार. जे रिपिटेटिव्ह टास्क असतील जे टीचरचे त्या AI करायला लागेल. इन्स्टंट डाऊट सॉल्विंग कदाचित AIच करेल. बरोबर. पेपर जनरेशन बऱ्यापैकी AI करून मग ह्युमन टीचर फक्त त्याला ते क्युरेट करेल. असं बरंच काही काम सोपं होईल टीचरचं पण स्टुडंटचं पण, आणि बऱ्याच छान छान गोष्टी येतील याच्यातून असं आपण आशा करूया. नक्कीच. तर या पॉडकास्टमध्ये आपण नक्कीच अनेक विषयांवरती सरांशी संवाद साधलेला आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं सरांकडनं घेतलेली आहेत. सरांनी अनेक विषयांवरती आपल्याला योग्य मार्गदर्शन जे काही केलेलं आहे, क्लास निवडताना असेल, AIचं पुढचं भविष्य असेल, या सगळ्या गोष्टींवरती परीक्षांचा जो काही करिक्युलम आहे 2 वर्षाचा तो कशा पद्धतीनं केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती सरांनी नक्कीच या पॉडकास्टमध्ये आपल्याला सगळी उत्तरं दिलेली आहे. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या पॉडकास्टमधनं नक्कीच आपल्याला मिळतील. सर, तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.